सप्रेम नमस्कार. कथा सुरू करण्यापूर्वी रोजच्या प्रमाणे 1 मिनिटभर डोळे मिटून शांत बसूया आणि मग कथेला आरंभ करूया. श्री मंगलमूर्ति मोरया भगवती श्री जगदम्बा माता की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय. भगवती श्री सीता माता की जय. श्री महारुद्र हनुमान की जय. स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. सब संतन की जय. हरि ओम नमो भगवते वासुदेवाय. हरि ओम नमो भगवते वासुदेवाय. हरि ओम नमो भगवते वासुदेवाय. बोलिए हरि ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 हरि ओम नमो भगवते
कृष्ण महाराज की जय जय रघुवीर समर्थ गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मुळारंभ आरंभतो निर्गुणाचा नमो शारदा मूळ चत्वारि वाचा गौपंथ आनंद या राघवाचा शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष विद्यस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदु तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि वंशी विभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठा पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः अनेन प्रीयतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्रः पूर्वेषामस्माकं कुलदैवतं श्रोता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय भगवान श्री रामचंद्रांच्या या अतिशय पवित्र अशा मंदिरामध्ये श्रीमद भागवत ऐकण्यासाठी नित्य आणि नैमित्तिक रीतीने उपस्थित राहणारे सर्व भाविक अधिकारी श्रोते सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला मनापासून नमस्कार करतो. भगवंताची कृपा आपल्यावरती व्हावी आणि ती अखंड राहावी याकरता जे वागणं भगवंताला अतिशय प्रिय आहे असं आपल्याकडून घडावं यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणारे जे धार्मिक सज्जन इथे बसले असतील त्यांच्या श्रीचरणांना वेगळा नमस्कार करतो. श्रीराम मनुष्यानं रोजचं जीवन जगत असताना आपल्या देहाला चालवणारं जे काही व्यवस्थापन शरीरामध्ये बसलेलं आहे, शरीराच्या आतमध्ये आहे, त्याचा मूळ स्रोत काय आहे, कशामुळे आपण जिवंत आहोत, कशामुळे आपण विषयांचे भोग घेऊ शकतो, विचार करू शकतो, त्याचा विचार केला पाहिजे, तिकडे पाहिलं पाहिजे असं भारतीय संतांनी आग्रहानं सांगितलेलं आहे.
कारण हे शरीर हे इन्स्ट्रुमेंट आहे. त्यांनी छान सांगितलं, चष्मा वेगळा आणि डोळा वेगळा. स्पीकर सिस्टीम वेगळी आणि आवाज वेगळा. हा हे जरूर आहे की स्पीकर सिस्टीम शिवाय आवाज सगळ्यांपर्यंत पोहोचणार नाही. पण इकडून बोललाच नाही कुणी तर तसं डोळ्याच्या मागे असणारा डोळा, कानाच्या मागे असणारा कान, प्राणाच्या मागे असणारा प्राण कोण आहे बरं? हा विचार मनुष्यानं करावा ही शास्त्राची अपेक्षा आहे, असं संतांचं म्हणणं आहे. एकनाथ महाराजांची प्रसिद्ध ओवी आहे की इतका चांगला देह मिळाल्यानंतर सुद्धा जो परमात्म्याचा, आत्म्याचा किंवा जिवंतपणाच्या कारणाचा विचार करत नाही तो गाढव आहे म्हणले. नाथांची ओवी आहे, पावोनी नरदेह जाण, जो न साधी ब्रह्मज्ञान, तो लांडा गर्धभ जाण, पुच्छेविण दुपाई. शेपूट नसलेला 2 पायाचा गाढव कोण? जो आत्म्याचा किंवा परमात्म्याचा विचार करत नाही तो, असं एकनाथ महाराजांचं म्हणणं आहे. आणि म्हणून थोडा वेळ तरी असा द्यावा जीवनात की कुणामुळे आपण जिवंत आहोत हो. कारण माणूस मेल्यानंतर त्याचे डोळे तिथेच असतात की, पण तो नाही पाहू शकत. कान तिथेच असतात, तो कुठं ऐकू शकतो? त्याच्या शेजारी बायको जोरात रडते, जर त्याला त्रास काही होतो का त्रास त्याला? नाही तर तो बाई लांब जाऊन रडग, आयुष्यभर त्रास दिलात, मेल्यावर तरी जरा मला निदान चांगलं मरू दे असं म्हणलं असतं की नाही? काय असं घडतं की या शरीराला आपण टाकून देतो, त्याला अग्नी देतो किंवा काय पुढची विल्हेवाट लावतो? कोण आहे तो आत? बरं, याचा विचार मेल्यावर करण्यात मजा नाही, जिवंतपणीच करायला पाहिजे. आणि याला अध्यात्म म्हणतात. आधी म्हणजे बद्दल आणि आत्मा म्हणजे आत्मा, जिवंतपणाचं कारण. अतती इति आत्मा. आणि सगळ्या परमार्थाचं सार हे आहे. पूजा, अर्चा, जपजाप्य, प्रदक्षिणा, तीर्थयात्रा हे सगळं याचं टोपण आहे. एवढं सगळं करून हे जर झालं नाही, आत्म्याच्या अमरत्वाविषयी ज्यांनी बोध होत नाही, असं कुठलंही कर्म आपलं कल्याण करणारं नाहीच आहे. म्हैस धुवायची ऐवजी आपण आपलं ते मूर्ती धुतली, हे असं होतं. हे मी जे पाणी घालतोय भगवंताला, पाणी त्याने निर्माण केलंय, त्याला काय आपण पाणी घालतो? हे जे काय आपण देवाला ओवाळतोय, सूर्यचंद्र निर्माण केले त्याने, एवढ्याशा निरांजनाने काय ओवाळणार आहे मी त्याला? अरे त्याला कर्म नावाची गोष्ट नाही आहे. कर्माचा अधिकार देणारं यज्ञोपवीत काय मी त्याला अर्पण करतोय? आवाहन करतोय मी त्याला. 16 उपचार आहेत ना, पहिला उपचार आवाहन आहे. जो इथे आधीच माझ्या आधी आहे त्याला मी आवाहन काय करणार? सगळ्या विश्वाला धारण करणारा, विश्वाचं मूलद्रव्य असणारा, त्याला मी कुठलं आसन देणार? असं म्हणत आसन द्यायचंय. पूर्णस्य आवाहनं कुत्र सर्वाधारस्य चासनं निर्मलस्य कुतस्नानं. इतकं मोठं आवाढव्य विश्व त्याच्या पोटात आहे, त्याच्यापेक्षा मोठं वस्त्र कुठलं नेसणार? वस्त्रम विश्वोदरस्य च निरालंबस्य उपवीतम. जो निरालंब आहे त्याला उपवीत, यज्ञोपवीत. समर्थांची ओवी आहे, आपण जे कर्म करतोय ते कर्म कुचकामी आहे हे कळायकरता कर्म करायचंय. महाराजांचं वाक्य आहे ना, गोंदवलेकर महाराजांचं, साधनेनी साधत नाही हे कळायकरता साधन करायचंय.
कळायला अवघड आहे हा शब्द. माणसाला वाटलं 3 माळा केल्या, ओढल्या, काय देवाला पाणी घातलं, काय असेल ते देवा नैवेद्य दाखवला की झाला भक्तीतनं मोकळा. असं नाही आहे. ज्ञानोबा तुकोबांनी तो परमार्थ 24 तास केला आणि ते तत्व मी आहे असा बोध होईपर्यंत केला आणि नंतर फक्त त्या बोधामध्ये ते स्थिर राहिले आणि पुन्हा व्यवहार सांभाळायचा. आता काय राम आहे म्हणजे मी कळलो, मग रामाची पूजा नाही का करायची, मग बाकी मागच्यानी येणाऱ्याने काय करायचं. पुढं आपण निघून गेल्यानंतर शिडी मोडून टाकायची का. आपण पुढे चढून गेलो पुढच्या मजल्यावर, नाही म्हणले झालं माझं काम, शिडी काढून टाका, मग मागच्यानी काय कसं लोंबकाळं द्यायचं का. म्हणून साधना शिल्लक ठेवायची. साधन शिल्लक का ठेवायचं हा सगळा विचार करून ठेवूया. मला आपण वेगवेगळ्या स्तरातले असतो, प्रत्येकाचा स्तर वेगवेगळा असतो, आपण सगळ्या स्तराचा विचार करून ठेवतो आणि हे सगळं आवडावं म्हणून भगवंताची कथा ऐकावी. माणूस हा उत्सव प्रिय आहे ना. पहिले 3 दिवस भागवत सुरू झाल्यानंतर, तत्वज्ञान सुरू झाल्यानंतर जेवढी मजा येत नाही तेवढी कृष्ण जन्म पाळणा वगैरे मांडल्यानंतर येते की नाही. कारण मला आनंद देणार आहे ते. पाळणा मांडला, किती छान, तिकडून मागणं वसुदेव चालत आला, वा वा वा, सुंठवडा, आज आता लोणी आहे, ते काय बांधलेलं दिसतच आहे, काय काय त्यात मगासपासून मी बघतो, काय त्यात मला कळलं नाही अजून. म्हणून ही जी मजा आहे ना, हे पण मग एन्जॉय करता आलं पाहिजे. आणि म्हणून सगळ्या स्तरामध्ये आपण परमार्थाशी निगडीत राहण्याकरता जे जे करायला सांगितले ते करावं. त्यापैकी आपण कृष्ण कथा, भगवंताची कथा ऐकायला बसलो गेले 5-6 दिवस आणि इथपर्यंत येऊन पोहोचलो की कंसाला फसवून भगवान गोकुळामध्ये अवतरले, गोकुळामध्ये आले. जेव्हा ते आले आणि तिथली आपली बहीण जी आहे तिला जायला सांगितलं, तर तो तिकडे जा, पद्मनाभ सहोदरी असं म्हटलंय. आणि जाऊन पोहोचली ती, म्हणजे ती बालिका छोटीशी, साधारण एकाच वेळेला जन्माला आले, तिकडे पोहोचली. तर काय समजा आत्ताच्या भाषेत 1-2 वाजता रात्री पोहोचली. पण पोहोचल्यावर तिनं जो पहिला ट्या केला, तुरुंग डोक्यावर घेतलं, घर डोक्यावर घेतात तसं. आत्तापर्यंत 5-6 वेळेला, 6 वेळेला कुणाला तरी सांगावं लागलं होतं की कंस महाराज मुलगा जन्माला आलाय, मग तो यायचा आणि मग त्या मुलाला आपटून मारायचं. आता सांगावं लागलं नाही. घरात बायको आहे का सांगावं लागतं का, सांगा बाहेरच्या लोकांना. आरडाओरडा करावाच लागतो तिला बिचारीला, हो चला लवकर जेवायला, एक आरड्या लवकर आवर. आवाज घरात कोणाचा मोठा असतो म्हणाले, विरोध करतोय मी हा. जोरात तिनं जो पहिला ट्या केला, कंस एकदम असा धावत धावत झाला आणि पटकन त्या बालिकेला उचललं देवकीच्या हातातनं आणि गर 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 असं आपटून नेहमीप्रमाणे तिला मारणार, ठार करणार इत्यादी ती हातातनं अशी एकदम सटकली, एकदम सुटून गेली आणि विजेच्या स्वरूपात बदलली. वीज कडाडल्यासारखं त्याला दिसलं. असं 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 बघवे ना त्या विजेकडं. आणि या दोघांना मात्र, वसुदेव आणि देवकी यांना मात्र तिनं अष्टादशभुजा देवी माता की जय आश्वस्त केलं, काळजी करू नका मी आहे. देवी भागवत आधी कथा सविस्तर येते. तिच्या सेवेकरता गर्गाचार्यांनी अनुष्ठान केलं होतं की यांना तुरुंगातून सोड, बरं, आणि त्यांनी अपराध केला नव्हता आणि सोड, नाही तर तुरुंगात तुम्ही वाईट वागा, दारूचे व्याप करा आणि तुम्हाला तुरुंगातलं घातलं की तुम्ही मारुतीचं अनुष्ठान करा. तो काय त्याला बसलाय काय. हे सांगणं सुद्धा चूक आहे. एखाद्या गुरुजींनी सांगितलं ना ते सुद्धा चूक आहे, लक्षात घ्या. त्याची चूक आहे, कारण आधी मारुती त्याचा कान धरेल, तू माझा मिसयूज करतोयस असं म्हणेल असं. आणि वीज चमकल्यासारखा त्याला दिसलं. त्याला तिचं दर्शन नाही झालं, तेवढे त्याचे डोळे पवित्र नव्हते तिला बघण्यासारखे, जगदंबेचं दर्शन घेण्यासारखे कंसाचे डोळे पवित्र नव्हते. फक्त आकाशवाणी झाली बरं का पुरी धनाश्री रागात. मजला कशास वधिसी मोरोपंत, मला काय मारतोय सारे,
जगाला जन्माला मी घालते, मला मारतोस? फारच झालं तुझं हे. मजला कशा सवधिसी दुष्टात्वत्काळ भूमीवरी आहे. कोठे तरी नांदतसे वधिल तुला हे असत्य कधी नोहे. आणि तुम्हाला सांगतो, शुकदेव म्हणाले, हे जेव्हा त्यानं ऐकलं तेव्हा त्याला वाईट वाटलं. अरे मला काय ठार करतोस? तुला मारण्याकरता योग्य ठिकाणी भगवंत जन्माला आलेले आहेत, योग्य त्यावेळेला तुझा निपात करतील, जा. आणि मग मात्र त्याला देवकी आणि वसुदेवाकडे बघून रडू येऊ लागलं. अरे मी यांच्यावर, तो जर दुसरीकडे जन्माला येणार होता तर मी उगाच यांची 6 मुलं मारली. आता हे 7वी मुलगी मारायला चाललो होतो. चुकलो मी, अतिशय वाईट वागलो. आणि त्याला पश्चाताप झाल्याचा अध्याय आहे. क्षमध्वम मम दौरात्म्यम साधवो दीनवत्सलाः. हे मेहुण्या, हे वसुदेवा, मला क्षमा कर, मी खूप वाईट वागलो. बरं. आणि यानंतर त्यांना आपल्या रथामध्ये ठेवलं अतिशय आदरानं आणि त्यांच्या महालामध्ये नेऊन पोहोचवलं. आणि कशा करता त्यानं ठरवलं की आजपासून सोडली म्हणजे सगळी वाईट कामं, मी आता वाईट वागणार नाही. अरे उगाचच वाईट वागलो, उगाचच 6 मुलं मारली काही कारण नसताना. आणि याचं कारण मीडिया. त्या दिवशी आकाशवाणीनं जर मला खोटं सांगितलं नसतं, गर्भ हिचा 8वा, हिचा 8वा गर्भ, काळ तुझा तो विनिश्चये जाण, कंसा सावध होई, मूर्खा हरणार तुझे प्राण, हे जर त्या दिवशी व्हॉट्सॲपला आलं नसतं तर माझी वाळ लागली नसती ना. हे मला काही काही शब्द असे छान वाटतात. व्हॉट्सॲप, नंतर वायफाय आणि वायफळ शब्द जवळ आहे बघा. आणि मला ते मेटा आणि मेटा कुटीला शब्द जवळ आहेत बघा. असं विनोद सोडून द्या. म्हणून कधीही मीडियाच्या अधीन जाऊ नये. माहिती जरूर करून घ्यावी. कदाचित फेकही असेल ती न्यूज. चुकीच्या पद्धतीनं बातम्या दाखवल्याचा परिणाम, ते कसाबला फाशी झाली ना, सगळ्या मीडियावाल्यांनी फाशी कशी दिली जाते हे कॉम्प्युटरवर तयार करून दाखवला, असा तो चालत येतो. अहो लोकांनी, लहान लहान मुलं फाशी खेळताना मेली भारतात. करायचं काय तुम्हाला? फाशी कशी दिली जाते कशाला, सगळ्यांना कशाला दाखवायला पाहिजे? जाईल ते जाईल. मीडियामुळे किती नुकसान होतंय माहिती आहे का आपलं? जसं ते चांगलं आहे तसं ते वाईट पण आहे. म्हणून त्या लोकांच्यावर खरं स्वतःच त्या लोकांनी आपल्या स्वतःवरती एक मतबंधन घालून घेतलं पाहिजे की ही बातमी दाखवली जाणार नाही असो. आणि त्याचा हा निश्चय संध्याकाळपर्यंत टिकला. मी आता वाईट वागणार नाही, मी आता वाईट वागणार नाही, असा संध्याकाळपर्यंत का टिकला? तरी का टिकला संध्याकाळपर्यंत? तरी कारण संध्याकाळी जेव्हा क्लबामध्ये त्याचे मित्र भेटले, चाणूर वगैरे, आणि त्यांनी जेव्हा कंसाच्या टेबलवरचं साधं ड्रिंक पाहिलं, सॉफ्ट ड्रिंक, तेव्हा त्यांनी त्याला सांगायला सुरुवात केली, अरे इथलंच आहे, मी थोडंसं मॉडिफाय करून सांगतो. बरं, कंस महाराज आप किसको डरते हैं? कदाचित बाळाची अदलाबदली झाली असेल, अमुक परत त्याचं परत ब्रेन वॉशिंग म्हणण्यापेक्षा ब्रेन घाण केलं. वॉश म्हणजे स्वच्छ करणं आहे. आणि म्हणून इथे आपल्याला महत्त्वाचा निरोप देत आहेत शुकदेव. आपल्या जीवनामध्ये उदात्तता भावी असेल, आपल्या जीवनामध्ये जर सज्जनता बाळगायची असेल तर आपण सज्जनांशी मैत्री करा. आणि सज्जन ओळखण्याची सोपी खूण कुठली? या जगात कुणाचंही वाईट झालेलं ज्याला बघवतच नाही तो सज्जन. बरं का? ते म्हणले तुम्ही सज्जनगडावर राहता बुवा म्हणजे तुम्ही सज्जन आहात का? असं काही समजू नका. आपले मास्टर धुमाळ होते ना, सिने अभिनेते, ते एकदा गडावर आले होते. म्हणजे मी नव्हतो तेव्हा, खूप जुना काळ आहे. पु ल देशपांडे तेव्हा ॲक्टिव्ह होते. पु ल देशपांडेंना भेटायला, म्हणजे पु ल देशपांड्यांचं घर जे आहे, फ्लॅट जो आहे तो प्रभात रोडला आहे. म्हणजे मी गेलो तिथे, मी त्यांना पाहिलेलं नाही आहे, पण मला हाऊस म्हणून एक एक्सपोजर, आपल्याला माहिती पाहिजे म्हणून. कारण
असामान्य होते पुलं. पुलं ऐकायला लागल्यानंतर कळतं की कसे होते ते. तर पुलांना भेटायला गेले ते, गडावरनं निघाले. काय बस बीस काय पकडली असेल, काय गाडी मला माहिती नाही. आणि मग पुण्याला गेले आणि मग सहज त्यांच्याकडे गेले. तर पुलंच्या चरित्रात ती गोष्ट आहे म्हणून मला आवडली. ते म्हणले, धुमाळ साहेब कुठून आलात? ते म्हणले, सज्जनगडावर गेलो होतो. पुलं म्हणाले, अच्छा अच्छा, म्हणजे कालपर्यंत ज्या गडाचं नाव सज्जन होतं तिथं गेला होतात म्हणा की. सज्जन याचा अर्थ समर्थांनी वर्णनच केलंय. दुसऱ्याच्या दुःखे दुखवे, परसंतोषे सुखी व्हावे, अवघेच सुखी असावे ऐसी वासना. कधीच कोणाचं वाईट व्हावं असं त्यांना करणार तर नाहीत, पण बघवतही नाही. अशांशी मैत्री करावी म्हणून कराडला एक विठोबांना दप्तरदार म्हणून मोठे कवी होऊन गेले. त्यांनी लिहिलंय, असा मित्र असावा, अशी मैत्रीण असावी की जेणेकरून आपलं कल्याण होईल, असेच मित्र करा. मित्र असावा, मित्र असावा, मित्र असावा, मग त्यासी विचार पुसावा. मित्र असावा, मग त्यासी विचार पुसावा. हो ज्याला स्वहितची ठावे नाही, ज्याला स्वहितची ठावे नाही, तो दुसऱ्या सांगे काही, तो दुसऱ्या सांगे काही. म्हणून परीक्षा करुनी पाही, म्हणून परीक्षा करुनी होतेही मित्र करावा. मग त्यासी विचार पुसावा. मित्र असावा, मग त्यासी विचार पुसावा. वरी वरी जो का मित्राची दिसतो, वरी वरी जो का मित्राची दिसतो, परी बहु अंतरी कपटी असतो, परी बहु अंतरी कपटी असतो. त्याचा विचार घ्याया बसतो, त्याचा विचार घ्याया बसतो. कान फसावा, मग त्यासी विचार पुसावा. मित्र असावा, मग त्यासी विचार पुसावा. मित्र असावा, मग त्यासी विचार पुसावा. हो. आणि परत त्या संध्याकाळी मित्राने बिघडवला होता त्याला. चांगला तो सुधारत होता. त्यानं ठरवलं होतं की आता 4 धाम यात्रा करायच्या. म्हणजे चांगलं ठरवलेलं असतं ते मित्र परत वाटोळं करतात. दुर्योधनाचं वाटोळं कर्ण नाही तर दुसऱ्या कोणी केलंय सांगा बरं? कर्ण जर म्हणला असता मी पाठिंबा देणार नाही, तर दुर्योधन कुणाच्या भरोशावर युद्ध करू शकला असता? बोला ना. हे भीष्माने ऐकवलंय महाभारतात त्याला, म्हणून महाभारत ऐकलं पाहिजे. कालचं म्हणलो, भीष्म म्हणाले, अरे तू कर्णा, तू दुर्योधनाचा मित्र, तुझी स्वतःची खुमखुमी भागवण्याकरता आणि द्वेष मत्सर तुझा जो अर्जुनाबद्दल आहे तो पुरा करण्याकरता तू याचं साधन बनवतोय, दुर्योधनाचं वाटोळ तू करतोयस, भीष्म म्हणालेत त्याला. आणि काय होतं की ते लोक स्तुती करतात आपली. एक वेळ फटकळपणानं स्पष्ट बोलणारा मित्र चालेल, म्हणजे फटकळ बोलतो तो मित्र असतो असं नाही मला म्हणायचं बरं, पण वेळ आली तर दोस्ती तुटली तरी चालेल, पण तो स्पष्ट बोलतो असं लक्षात घ्या. पण यानं ठरवलं होतं, पण ते सगळं त्याचं परत ओमफस करून टाकलं त्या लोकांनी आणि पुन्हा त्याला तीच घ्यायला लावली. पहिली जी त्याची सवय होती ती, म्हणजे तीच परत त्यानं वाईट मागायचं ठरवलं. आणि इथे त्यांचं प्लॅनिंग झालंय. ते प्लॅनिंग काय झालंय तर पूतनेला बोलवायचं ठरलं. पूतना नावाची त्याच्या मंत्रिमंडळामध्ये डॉक्टर होती, ती चिल्ड्रन स्पेशालिस्ट होती, डॉक्टर पूतना. आणि तिनं ते काम अंगावर घेतलं.
पण मी नेहमी भागवत कथेमध्ये आपल्याकडे सुद्धा असताना आम्ही ही कथा नंतर सांगितली होती, कारण मला मारामारीनं सुरुवात नको करावी वाटते. कृष्णाच्या चरित्राला मारामारीनं नको सुरुवात करावी. मग पहिल्यांदा आपण नाव ठेवूया त्याचं. अजून त्याचं नाव ठेवलेलं नाही आहे. नाव 12व्या दिवशी ठेवलं आहे आणि ही फक्त 6व्या दिवशी आली. जन्माला हे अष्टमीला आले आणि चतुर्दशीला अमावस्येच्या आदल्या दिवशी पोतना आली. पण मी नाव ठेवतो मग नंतर मागची कथा सांगतो. तेवढा स्वातंत्र्य या व्यासपीठाला दिलेलं आहे शास्त्राने. असो, नाव ठेवायचं काम कुणाला दिलंय? नाव ठेवायचं काम गर्गाचार्यांना दिलेलं आहे. वसुदेवानी मुद्दाम सांगितलं की तुम्ही गोकुळात जा, माझा मुलगा तिथे आहे, त्याचं नाव ठेवा आणि नंदाला सांगू नका तो माझा आहे. बरं, आणि इथे आल्यानंतर सुंदर असं नाव ठेवलंय. थोरल्याचं नाव ठेवलंय बलभद्र भगवान की जय. बलराम सगळ्यांना रमवेल. 1 वर्षाचा जवळपास होत आला होता तो. त्याचं नाव आधी ठेवलंय. इतके दिवस त्याला बाळ बाळ बाळच म्हणून नाव ठेवलं नव्हतं त्याचं. रोहिणी पुत्राचं नाव ठेवलं बलराम. आणि धाकट्याचं नाव ठेवायचंय काय ठेवू बरं? याचं नाव ठेवीत असताना, नाव ठेवताना नेहमी आपल्या चरित्राला शोभणारं नाव ठेवता आलं पाहिजे. म्हणून नावरस नाव म्हणतात ना, जे अक्षर आलं, प नाव अक्षर आलं, ट अक्षर आलं, ते उगाच आलेलं नसतं. त्याचं कुठलं तरी नाव असं असतं की जे आपल्या पूर्ण चरित्राला साजेसं असतं. काहीतरी नावं ठेवतात लोक. एकाचं नाव ठेवलं गंगाधर. महिना महिना आंघोळ करायचं नाही. गंगाधर नाव शोभतं का त्याला? म्हणून आपल्या नावा गमत नाही करत आहे. न्यूमरॉलॉजीचा ज्यांचा अभ्यास असेल त्यांना कळेल. नेपोलियन बोनापार्टची पहिली जी बायको होती ना, काही लोकांनी PA लिहिलंय, काही लोकांनी बायको लिहिलंय, ती BOO करायची. नेपोलियन बोनापार्ट असं स्पेलिंग करायची, BOO. नवीन जी आली तिनं काहीतरी बदल करायचा म्हणून BO केलं. बो आहे तर बू कशाला लिहायचं असं म्हणून ज्या दिवशी तसं लिहिलं त्या दिवशीपासून तो सगळी युद्ध हारला असं वर्णन केलंय. इतकं सूक्ष्म आहे बरं. आत्ताच माझी गोव्याला कथा झाली. याच्या आधी गोव्याला ज्यांच्याकडे कथा झाली त्यांचं नाव डॉक्टर शिरीष बोरकर. आपण नेटवर टाकून पहा. हार्ट म्हणजे कार्डिक सर्जन आहेत ते. आता गोव्याच्या GMC जे आहे तिथले मुख्यच म्हणजे त्या विषयाचे मुख्य आहेत. त्यांच्या घरी कथा झाली. त्यांचा काही वाढदिवस वगैरे होता. तर त्यांचे अगदी खास मित्र डॉक्टर नीतू मांडके ते आणि हे म्हणजे एकत्र त्यांनी दोघांनी ऑपरेशन्स अनेक केलेली आहेत. हे मला स्वतः डॉक्टर बोरकरांनी सांगितलं म्हणून माहिती आहे. आता या नित्यानंद मांडकेचं मूळ नाव वेगळं होतं, अशोक होतं. मला माहीत नव्हतं, डॉक्टरनी सांगितलं मला. तुम्ही होतातच बरोबर ते. अशोक मांडके होतं. तर हा मुलगा कायम आजारी पडतो म्हणून पुण्यामध्ये एका नित्यानंद स्वामींकडे नेला. हा मुलगा सारखा 7-1 वर्षाचा रोज आजारी, कायम आजारी. ते म्हणले याचं नाव चुकलेलं आहे म्हणून त्याचा परत बारसं केलं आणि त्याला नित्यानंद स्वामीने आपलं नाव दिलं. पुन्हा बारसं केलं 7व्या वर्षी आणि त्याचं नाव झालं नित्यानंद मांडके. तिथून तो पुढे इतका मोठा झाला. अमेरिकेतला स्पेशल सर्जन होते बरं का. त्यांच्या काय गोष्टी आहेत, एक एक कादंबरीसारख्या गोष्टी आहेत. म्हणजे नाव बदललं गेलं ना किंवा नाव योग्य ठेवलं गेलं ना तर सगळं चरित्र बदलतं किंवा चांगलं होतं. म्हणून नावं ठेवायला पूर्वी मोठ्या वैदिकांना, ज्यांच्या मुखातनं वेद खूप गेलेत, किंवा संत मंडळींना, महान लोकांना बोलवायची पद्धत होती. ही आत्या कधीपासून घुसली आहे मला माहिती नाही आहे. हां, मी असा विचार करतो हो की कोणाची तरी आत्या संत होती आणि तिनं नाव ठेवलं असा विचार कर सांगतो मी. म्हणून नाव ठेवायला नेहमी महान लोकांना बोलवायचं. रामांचं नाव वसिष्ठाने ठेवलेलं आहे. राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न यांचं नाव वसिष्ठाने ठेवलेलं आहे. आणि गर्गाचार्यांनी या दोघांचं नाव काय बरं ठेवू बरं याचं? असं चरित्रच नाही झालेलं आत्तापर्यंत, असा कोणी झालेला नाही आहे. यापूर्वीच्या सगळ्या अवतारांचं सगळं याच्यात आहे, पण तरी हा स्पेशल आहे. हा नरसिंहासारखा आहे, हा कुर्मासारखा आहे, हा वरासारखा, सगळे पराक्रम करील, पण तरी हा स्पेशल आहे. आणि म्हणून एकदम त्यांना कर्ष कर्षयती धातू आठवला. संस्कृतमधला धातू कर्ष म्हणजे सगळ्यांना आकर्षित करेल, आणि कर्षती इति कृष्ण हा सगळ्यांना आकर्षित करेल म्हणून नाव ठेवलं
श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. काय गोड नाव आहे कृष्ण. आणि म्हणून बघा आपण कृष्णांचं चरित्र, यापूर्वी अशी पर्सनॅलिटी झाली होती का बघा, त्यानंतर अशी झाली आहे का बघा, परवडणारच नाही. 16,108 लग्न परवडेल? अहो अखंड हसतोय कृष्ण, म्हणजे कायम हास्य, टेन्शन बिन्शन काही नाही. आपल्याला छोटीशी गोष्ट, काही छोटीशा गोष्टीने टेन्शन केवढं घेतो. चेहरा पडलेला का, आज सकाळी चहा मिळाला नाही त्यामुळे पुढचं सगळं राहिलंय. कृष्णांचं संपूर्ण चरित्र बघा. मला खूप वेळा वाटतं कृष्णांच्या जीवनातले एक एक अनुभव जो आहे ना, एक एक अनुभव हा आपल्याला आयुष्यभर रडायला पुरेसा आहे. जेलमध्ये जन्म झाला आमचा, कुणी भेटलं की हेच. जन्मल्याबरोबर आई वडिलांचा वियोग झाला, बसा रडत. अहो तिथे शेण काढायला लागलो, बसा रडत. पण कृष्ण कधीतरी रडलेत का? एका संतांनी सांगितले की राम आयुष्यात एकदाही हसले नाहीत. गंभीर, महाधीर गंभीर पूर्ण प्रतापी. आणि कृष्ण आयुष्यात एकदाही रडले नाहीत म्हणे. पूर्ण चरित्र कृष्णांचं बघा. अद्वैत वेदांत जो कृष्णांनी सांगितला आहे, स्थितप्रज्ञ हा शब्द कृष्णांची देणगी आहे बरं वेदांताला. यापूर्वी कुठल्याही उपनिषदांनी वापरले स्थितप्रज्ञ. स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधीस्तस्य केशव स्थितधी किं प्रभाषेत. कसे असतात स्थितप्रज्ञ, कसा असतो तो? ही भाषा कोणाची आहे? हे बोलणं कोणाचं आहे? कृष्णांचं आहे. पक्के द्वैती जे आहेत ना, पक्के द्वैती मध्वाचार्य, त्यांना कृष्ण आदर्श वाटतो. आणि पक्के अद्वैती आहेत शंकराचार्य, त्यांनाही कृष्ण आदर्श वाटतो. काय असेल चरित्र बघा. सगळ्या संपूर्ण चरित्रामध्ये कृष्ण चरित्र सगळ्यांना आकर्षित करणारं. स्त्रियांना कृष्ण आवडतो, पुरुषांना आवडतो, अहो गाई गुरांना आवडतो. तो जेव्हा बासरी पाभा वाजवत असे तेव्हा गाई अशा कान टवकारून, अहो त्या दूधच पिऊ शकत नाही, म्हणजे गवतच खाऊ शकायच्या नाहीत. लहान बाळ त्यांचं म्हणजे वासरू तिच्या अंगावर पीत असेल, गाईच्या अंगावर. वर्णन केलंय वामन पंडितांनी, मातृस्तनीचा रस आननाथ. वासरू पितय गाईच्या अंगावर. मातृस्तनीचा रस आननाथ, तो वेणुध्वनी होय काननाथ. गळे गिळेना पय वासुराते. पय म्हणजे दूध. त्या वासराला दूध गिळता येईना, इथून गळतंय ते. असं विचार करा. गळे गिळेना पय वासुराते, आश्चर्य वाटे गगनी सुराते. आकाशातल्या देवांना आश्चर्य वाटते. काय कृष्ण चरित्र असेल. तत्वज्ञानी लोकांना कृष्ण आवडतो, भक्तांना कृष्ण आवडतो. अगदी 16,108 काय प्रकरण आहे, या विषयाकरता का होईना काही विषयी लोकांना विचार तरी येत असेल की नाही मनात. काय नेमकं प्रकरण आहे बघायला पाहिजे. आमची हे काय तर आमची अवस्था ही आहे. मनात तरी येईल की नाही त्यांच्या. बोलतील ना बोलतील सोडून. कृष्णांचं चरित्र असं आहे की सगळ्यांना आकर्षण करेल. आणि यानंतर सुंदर अशा पद्धतीने अतिशय छान चरित्र सुरू झालंय. 6व्या दिवशी पूतना आलेली आहे. आता या सगळ्या कथा आहेत, या कृष्णांच्या चरित्रात घडलेल्या आहेतच. पण या प्रत्येक कथा रूपकात्मक जरी घेतल्या तरी आपल्याला बरंच काही जीवनात साधू शकतं. कृष्ण जन्म म्हणजे परमार्थ सुरू करणं. आणि परमार्थ सुरू केल्याबरोबर पहिल्यांदा कोण येते तर पूतना म्हणजे अपवित्र. पूत म्हणजे पवित्र आणि ना म्हणजे इल्ला नाही. अपवित्रतेचं प्रतीक कोण आहे तर पूतना आहे. परमार्थ सुरू करा की अपवित्र मनात विचार यायला लागणारच आहेत. काहीतरी अपवित्रतेची व्यवस्था होते नाही का. ते मेनका पाठवली वगैरे असतं ना, अपवित्रता येतेच. म्हणून कृष्णांचं स्मरण करा म्हणजे अपवित्रता जीवनामध्ये राहणार नाही. कथा ऐकूया ती. आता ही पूतना निघाली. कशी निघाली तर ताम केशबंध व्यतिषिक्त मल्लिकाम
बृहन्नितम स्तन कृष्ण मध्यमा. तिनं केशबंध म्हणजे केस बांधले. ताम म्हणजे श्लोकच आहे बरं, माझ्या पदरचं काही बोलत नाहीये. ताम केशबंध व्यतिशिक्त मल्लिकाम. सुंदर अशा पद्धतीने तिने केस बांधले, अंबाडा म्हणा किंवा वेणी घातली म्हणा. कारण तिला माहिती आहे सज्जनांच्यात जायचं असेल तर केस मोकळे ठेवायचे नसतात. पिशाच्यांच्यात राक्षसांच्यात केस मोकळे सोडायची पद्धत असते. बरं, कुठल्याही भूताचा पिक्चर बघा तुम्ही, तिनं कधी वेणी घालून आली ती भूत, असं कधी आहे का बघा. ती अशी ते असं असतं आणि डोळे वेळे नाही का असं एकदम मागं बघते, आपण पण घाबरतो. व्यवस्थित वेणी बिणी घालून कुठलं तरी भूत येतंय का बघा बरं. म्हणून मला तर आता उलटं वाटतं की आता इतके जण ते केस मोकळे सोडून फिरतात ना रस्त्यानी. बोलून घेतो मी आता उद्या जाणारच आहे मी. कुणीतरी सांगायला पाहिजे म्हणून बोलतोय. माझे काही फणीचे कारखाने नाहीये. घरातून बाहेर पडताना केस बांधलेले पाहिजेत बरं. परदेशी लोकांची स्टाईल आपण करू नये, आपली बघून त्यांनी स्टाईल करावी. पुन्हा पुन्हा मी ही गोष्ट तळमळीने सांगतो, आपण ज्ञानोबा तुकोबांचे आहोत. आपण त्यांच्यावर वाहून जायचं नाही. त्यांनी आपलं मूर्ख आहेत ते, हे लक्षात घ्या. मूर्ख म्हणजे मोहित झालेले आहेत. तेव्हा असे सगळे त्या सळकाया ते केस सोडून निघतात ना अमावस्येला वगैरे, मला वाटतं भूतच घाबरत असतील आणि ते भीमरूपी महारुद्र म्हणत असतील. सज्जनांच्यात जायचंय. ताम केशबंध व्यतिशक्त मल्लिकाम व्यतिशिक्त मल्लिकाम. सुंदर तयार झाली. दोन्ही अंगावरून चापून चोपून पदर घेतला. अंगभर पदर व्यवस्थित घेतला आणि अशी कशी निघाली. तिच्या डोळ्यामध्येच विष आहे. नुसतं असं पाहते आणि बाळ मारच. कंसेन प्रहिता घोरा पूतना बालघातिनी असा श्लोक आहे. लहान बाळांना ठार मारायच्या प्रोजेक्टवरच निघाली आहे ती. आणि अशी ती निघालेली आहे. भगवंतांनी विचार केला माझ्याकरता लोक मरायला नकोत म्हणून तिला प्रेरणा दिली, इकडेच ये. सरळ लोकेशनच पाठवलं भगवंतांनी तिला. वाटेत कुठे थांबूच नको. आणि सरळ ती या कृष्ण जिथे होते तिथे आले. 6व्या दिवशीची बाळंतीण आहे. 6 दिवसाची बाळंतीण अशी एकदम बाहेर येईल का यशोदा म्हणून रोहिणीनं तिचं स्वागत केलं. कोण आपण? ही म्हटली तुम्ही कोण? कारण तिला सगळ्या अतिंद्रिय विद्या होत्या. तिला माहिती ही इथली नाहीये. त्यामुळे ती गडबडली. मी लहानपणीची बहीण आहे यशोदेची म्हणली ती. त्यांना काय म्हणाली? लहानपणची बहीण आहे. तर लहानपणच्या आणि मोठ्यापणच्या दोन वेगवेगळ्या बहिणी असतात का? आणि युक्तिप्रयुक्तीनं ती कसं काय केलं त्याच्यात नको जायला. युक्तिप्रयुक्तीनं कुणी नाही पाहून त्या बाळाला तिनं यशोदेला काही आणायला पाठवलं, अमक्याला पाठवलं आणि बाळ पटकन त्या पाळण्यातनं उचललं आणि आपल्या पदराखाली घेतलं. आणि तिनं आपल्या स्तनाच्या अग्राला कालकूट नावाचं विष लावलेलं होतं. असा श्लोक आहे. अहो बकीयम स्तन कालकूटम. म्हणजे कालकूट नावाचं विष असं लावलं होतं की नुसतं त्याच्या ओठाला जरी ते स्पर्श झालं की फटकन तो पोरग मरून पडेल. असं भयंकर विष, सोमल भयानक विष. आणि ते बाळ मरेल अशी वाट बघायला लागली ती. आणि भगवंतानी स्तनाग्र मुखामध्ये धरला आणि डोळे मिटून घेतले अशी कथा आहे. लहान बाळ कधी अंगावरती पितं आईच्या त्यावेळेला डोळे मिटून घेत नाही असं शास्त्र सांगतं. कारण डोळे अर्धोन्मिलित ठेवतं. डोळे उघडेही ठेवत नाही, नाही तर एकाग्रता होणार नाही. डोळे बंदही करत नाही कारण झोप लागली तर दूध गिळणार कसं. त्याची समाधी आहे. शंकराचार्याने एका स्तोत्रात म्हटलंय की त्याची समाधी आहे. लहान बाळाची समाधी असते ती, इतकी एकाग्रता होते त्याची. पण इथे मात्र त्यांनी डोळे मिटून घेतले. का घेतले? 26 कारणं दिलेली आहेत त्यांनी. या कारणानं डोळे मिटून घेतले, या कारणानं डोळे मिटून घ्या. सगळी सांगत बसत नाही, नाही तर तुम्ही डोळे मिटून घ्याल. पण एक 2-4 पाहूया. या जन्मी पूतनेने हरिवदन पहाया पुण्य केले न काही. या जन्मी पूतनेनं दिल्लीत आल्यापासून, आपलं मथुरेत आल्यापासून मला आत्ता जन्माला आलो मी म्हणजे प्रकट झालो, इतक्या जवळ मला घेतलं. हिनं या जन्मी काहीच पुण्य केलेलं नाहीये.
म्हणून श्री हरी तो पूतनेच्या गत जन्मात वाकून पाही. एखादी गोष्ट आठवली नाही ना की आपण डोळे मिटतो बघा. काय बरं, काय बरं, कोण बरं, ही कोण बरं, मग डोळे मिटले त्यांनी आणि आठवली, हाच हात, हीच ती. कोण? काल मी वामन झालो ना आणि बलीच्या दारात भिक्षा मागायला गेलो, त्यावेळेला वामनाकडे पाहून वामन अतिशय सुंदर होते, फारच गोड, गुडगुटी तसं बाळ. आपला मुंजीतला मुलगा आठवा, म्हणजे त्याच वयात झाली असेल म्हणजे. तर कोल्हापूरच्या एका मुलाचं लग्न ठरलं होतं, तर त्याला गुरुजींनी विचारलं, घडलेली घटना आहे बरं, मी तेव्हा गडावर होतो राहायला. त्याचं लग्न ठरलं तर त्याला गुरुजींनी विचारलं, मुंज झाली का? तो म्हणला अहो नाही. सोडमुंज झाली का? तो म्हणला मुंजच झाली नाही. अरे बापरे, म्हणले आता लग्नाचा मुंजीचा खर्च नको, गडावर फुकट मुंजी असतात म्हणून तो गडावर आला. 100 मुंजी आम्ही करायचो खूप वर्ष. श्रीधर स्वामींपासून होते ती मुंजी करायच्या बरं. आणि झालं, तो आला गडावर. 100 मुलं फार पहाटे 1 वाजल्यापासून अगदी रात्री 1 वाजल्यापासून नावी आमच्या परळीच येऊन बसतात. हां, आणि मग ते त्या गोठ्यामध्ये पोती बिती मांडलेली आणि चकचकीत गोठा करतो आम्ही. त्या ॲडजस्टेबल मुंज नाही, व्यवस्थित आमच्याकडची गडावरची मुंज म्हणजे तुम्ही घरी जाऊन संध्या करायची ते तुमचं तुम्ही बघा. आमच्याकडनं उपचारामध्ये कुठली चूक होणार नाही अशी आम्ही काळजी घेतो सामुदायिक मुंजीमध्ये. आणि मग पहाटे रात्री 1ला सुरुवात करतो, तेव्हा सकाळी 6-7 पर्यंत सगळे 100 लोकांचे गोटे होतात. तो मग त्यांना नेऊन आंघोळीला घेऊन जायचं. बरं, जुने बाथरूम होते आमच्या त्यावेळेला जुने. आंघोळी झाल्यानंतर मग त्यांना त्या लंगोट्या नेसवायचं काम माझ्याकडं होतं. लहान लहान पोरं असतात हो, म्हणजे सॅटिनचे तुकडे आपल्या पादुका दौऱ्यात आलेले फाडायचे. आणि पण हा मोठा मुलगा आला हो, तो नावी म्हणला, हो मुलाला बोलवा की. मुलाला तो म्हणला मीच मुलगा. अहो इतके हसलो आम्ही तेव्हा, खूप हसलो आम्ही तेव्हा. तो म्हणला हसू नका हो, मजा असायचं, म्हणजे परिस्थिती नव्हती बिचारायची. ते मला त्याची टिंगल नाही उडवायची. लहान आपला नातू आठवा, आपला पण तो आठवा, किंवा आपला नातेवाईक आठवा गुटगुटीत. मग सांगा वामन किती गोड दिसत, हा किती गोड दिसत असेल. इतका गोड, त्याच्याकडं बली बघतच बसला. बलीची पत्नी विंध्यावली बघतच बसली. आणि बलीची मुलगी होती, तिचं नाव रत्नप्रभा उर्फ रत्नावली. ही रत्नावली पाहतच बसली. आणि तिनं जेव्हा त्याच्याकडे पाहिलं तेव्हा तिच्या मनात लोभ काय निर्माण झाला, काय गुटगुटीत बाळ आहे हो. तिचं लग्न ठरायचं होतं, तर लग्न ठरणार असणं त्या मुलींना असं वाटतं की नाही असा मुलगा आपल्याला व्हावा, असा नवरा आपला असावा, अशी गाडी काहीतरी असतात ना, इमॅजिनेशन काहीतरी करतो आपण. या मुलाकडं पाहिलं आणि तिला वाटलं असा मुलगा मला असावा, म्हणजे याला जिनं जवळ घेतलं असेल स्तन्य प्यायला, दूध प्याजायला, ती किती भाग्यवान, असं मला कधी मिळेल, असं तिच्या मनात पहिली वासना निर्माण झाली. कुणाबद्दल? भगवंताबद्दल. आता असा दुसरा कुठला? भगवंत सारखाच असतो, दुसरा नसतो कुठला. आणि नंतर त्यांनी भगवंतानी त्रिविक्रम रूप धारण केलं आणि बलीला पाताळ लोकांमध्ये दडपलं. तेव्हा ती रागावली, असेल भगवंत त्याच्या घरी, माझ्या वडिलांना त्रास देणारं कोण, ह्याला विष देऊन मारून टाकला पाहिजे. 2 वासना त्याच्या मनात आल्या तिच्या. एक वासना, बाळासारखं मला याला जवळ घ्यायला मिळेल का, आणि दुसरं, याला विष दिलं पाहिजे. भगवंतानी दोन्ही एकत्रच करून, बरं, विषही तिला पाजायला मिळालं आणि बाळासारखं त्याला जवळही घ्यायला मिळालं. बरं, म्हणून लक्षात ठेवाल, कधी कुठल्या व्यक्तीबद्दल, संस्थेबद्दल, कुठल्या परिस्थितीबद्दल वासना निर्माण होऊच देऊ नका. वाईट वासना निर्माण झाली तरी चालेल, पण ती देवाबद्दल करा. मना वासना वासुदेवी वसोदे, मना कामना कामसंगी नसोदे, मना कल्पना वाऊगी ते न कीजे, आणि मना सज्जना सज्जनी वस्ती कीजे. जय जय रघुवीर समर्थ. वाईट वासना निर्माणच होऊ द्यायची नाही. इथेच लक्ष, कुठे लॉक कुठं लावायचं, कुलूप लक्षात घ्याल. वाईट काही आलं की उचलायचं आणि भगवंताच्या फर्नेसमध्ये टाकून द्यायचं.
जे जे काही माझी होईल वासना, 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 ते ते नारायणा भावे तुम्ही, ते ते नारायणा भावे तुम्ही, तेथे नारायणा भावे तुम्ही, जे जे काही माझी होईल वासना, माझी होईल वासना, जे जे काही माझी होईल वासना. काही मनात आलं लगेच पटकन ती वासना उचलायची आणि भगवंताच्या चरणावर घेऊन टाकायची. म्हणजे एक तर तो ती दूर करतो, नाही तर ती मॉडिफाय करून कल्याणाची करून आपल्यापर्यंत पाठवतो. इथे लक्षात घाल, पुनर्जन्म येऊ नये किंवा पुन्हा काही आपल्या जीवनात प्रारब्ध वाढू नये याची ज्ञानबाची मेघ ह्या पूतनेच्या या गोष्टीत आहे. असं दुसरं अनेक कारणं दिलीत त्यांनी. एक म्हणे एकाने कारण दिलं भागवतकारांनी, डोळे मिटून त्यांनी म्हणे शंकरांची आठवण केली. का? विष प्यायचं होतं ना. जे पिऊ नये असं प्यायची वेळ आपल्यावर आली तर ते पिण्यामध्ये जो मास्टर आहे त्याची आठवण करावी की नाही. म्हणजे विषयाबद्दल म्हणतो मी. देवा जमेल ना मला हे? शंकरांना विचारतोय विष्णू, म्हणजे हा कृष्ण, बालकृष्ण. देवा तुम्ही एवढं विष प्यालंय, मला एवढंसं थेंबर प्यायचं, जमेल ना? आशीर्वाद द्या मला. शंकर वरती डोलायला लागले असे, वा वा देवा, तुमच्या आधीच्या अवताराच्या नामाने माझा विषाचा दाह गेलाय असे तुम्ही आहात, तुम्हाला काय विष करणार आहे? येऊन टाका, तुम्हाला ती पोलिओ डोस द्यायला आली घ्या. अशी अनेक कारणं दिली आहेत. अजून एक कारण दिलंय की आपल्या दोन आया ज्या होत्या, देवकी आणि यशोदा, ही पण थोड्या वेळापुरती आईच झाली आहे ना. तिला या दोघींना जो मोक्ष द्यायचा आहे तो तिला भगवंतांनी याच क्षणाला देऊन टाकला. ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरीत या प्रसंगाची नोंद घेतली आहे. देवा तुझे औदार्य नेणो स्वतंत्र, देता न म्हणसी पात्र अपात्र, कैवल्या ऐसे पवित्र ते वैरी आहे तिथले. तुवा सनकादिकाचे निमाने, सायुज्य सौरसू केला पूतने, जी विषाचे नि स्तनपाने मारू आली. तेव्हा किती उदार आहेस रे, खूप. आणि हे तिसरं कारण दिले. अशी बरीच कारणं त्यांनी दिली आहेत. आणि भगवंतानी पहिल्यांदा विष शोषून घेतलं, त्याला काय विषाचा दाह बिह काय नाही होत, त्यानंच निर्माण केलंय. गंमत सांगू का, विषामध्ये अमृत आहे ना, अमृतामध्ये विष आहे बरं का. ते भाऊ भाऊच आहेत ना. सगळ्यात धाकटा भाऊ अमृत आहे, सगळ्यात थोरला भाऊ विष आहे. आधी सगळ्यात पहिल्यांदा काय निर्माण झालंय समुद्र मंथनात. आणि एकमेकांचे DNA सारखेच असतात, जरी दिसायला वेगवेगळे दिसले तरी, बरं का. म्हणून तुम्ही जर यूज चांगला करणार असाल ना तर विष तुमच्याकरता अमृत होतं, आणि तुम्ही मिसयूज करणार असाल तर तुमच्याकरता अमृत विष होतं. उदाहरणं आहेत. समर्थांची ओवी आहे पहिल्याच दशकातल्या पहिल्या समासातली शेवटची ओवी, की राहू अमृत प्याला आणि मेला, आणि शंकर विष प्याले आणि अमर झाले. यूज कोण करणार आहे? आता जर चुकीचा एखादा माकड पंतप्रधान म्हणून बसला असतं, त्याला शपथ तरी नीट घेता आली असती का? विश्वेश्वरय्या म्हणता येत नाही त्याला. म्हणजे ते कोण यूज करतंय लक्षात घ्याल. प्रत्येक ठिकाणी बंदूक सैनिकाच्याही हातात असते ना, आतंकवाद्यांच्याही हातात असते. आतंकवादी मिसयूज करतात की नाही असं. आणि म्हणून भगवंतांनी विषप्राशन केलं, म्हणजे ते सक करून घेतलं, आणि त्यानंतर 5ही प्राण असे ओढायला सुरुवात केली. आणि ज्या क्षणाला प्राण ओढायला सुरुवात केली त्या क्षणाला ती तडफडायला लागली. सोड सोड सा मुंच मुंचालमिति प्रभाषिणी, निष्पीड्य माना अखिल जीव मर्मिणी. सोड सोड बाळा, कृष्णा हे नाव नव्हतं तेव्हा. सोड सोड सोड. भगवान म्हणले नो, आधी मी धरत नाही, धरला तर सोडत नाही. परमार्थ आधी आवडता आवडत नाही, खरा परमार्थ आवडायला लागला ना की या जगातलं सगळं अगोड वाटायला लागतं. आणि
विवृत्य नेत्रे चरणौ भुजौ मुहु प्रस्विन्न गात्रा क्षिपतोरुरोध. धावत धावत बाहेर आली. सोड सोडाव. आप्पा सांगायचे नायलांच्या साडीला निखारा चिकटल्यासारखा चिकटला होता म्हणले. आमच्या भाटेबोनचं वाक्य आहे. काय करून ते अजून वरती 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 तो जातो. चिकटलेला असेल असा निखारा. सोळा असं केलं तर अजून तो जळला तरी वरती वरती तोच चिकटलेलाच राहतो. म्हणून बाहेर आली आणि सोड सोड नो. आणि धाडकन मूळ रूप जसं होतं खूप तयार होऊन आली होती ती. म्हणजे खूप ड्रेपरी करतात ना लोक. असं करतात तसं करतात हे करतात काय काय करतात. आणि नंतर एकदा स्वच्छ धुवून टाकला ना चेहरा की ओळखतच नाहीत. मोबाईल ओपन होत नाही. अहो आणि अशी झाली ती. आणि परिस्थिती अशी झाली तिची धाडकन मरून गेली. आणि त्या दिवशी नेमका नंद बाबा जो होता तो तिथे नव्हता. नंद बाबा गेला होता दूध सारा भरायला. काही सरकारी कामानिमित्त मथुरेला गेला आहे. सगळ्या बायका आहेत. काही नोकर चाकर होते पण घाबरले सगळे. बेशुद्ध पडायची वेळ आली. भयंकर. 3 मजली बिल्डिंग आडवी पडली हो. असे भयंकर रूप. तिच्या अंगाखाली अनेक झाडांचं पीठ झालं असं वर्णन केलं. भयंकर रूप आहे ती. त्याची प्रयत्नपूर्वक तशी ती झाली होती असं. आणि मग बाळ कुठं आहे बाळ कुठं आहे बाळ कुठं आहे. आणि मग प्रयत्नपूर्वक त्या बाळाला खाली उतरवलंय आणलं. आणि आता गोमूत्रेण स्नापयित्वा गोमूत्रानं बाळाला आंघोळ घातली. पुनर्गोरजस अर्भकात. आणि इथे शेण अंगाला लावलं साबण म्हणून असं वर्णन आहे. पुन्हा चांगल्या पाण्याने आंघोळ घातली आणि अशा पद्धतीने त्याची दृष्ट काढली. हे गोमूत्र हे हायर अँटीबायोटिक आहे. हे त्या काही न शिकलेल्या स्त्रियांना कुठून कसं कळलं होतं कोणास ठाऊक. मला तर हल्ली असं वाटायला लागलं जेवढा शिकतो ना मनुष्य तेवढा तो बावळटच होत जातो. आणि काही न शिकलेला बरोबर ठोकताळे असतात त्याचे. त्याला घरात हळद ठेवलेली असते. काही लागलं की पटकन तो हळद चेपतो. काही तो अँटीबायोटिक घेत नाही. अँटीबायोटिक धनुर्वाताचा काही घेत नाही तो. आणि ठणठणीत 90 100 वर्ष माणसं जगतात. मला का सांगायचं हे की आपले पूर्वज किती शहाणे होते याचा विचार करून ठेवा. हळदीचा प्रयोग आपण किती वर्षापासून करतोय. आणि हे सगळे पेटंट हे परदेशी लोक पळवतात. मध्यंतरी काही 4-5 वर्षापूर्वी घडलेली बातमी आपण वाचली असेल की हळद हा अँटीबायोटिक आहे हे अमेरिकेतल्या एका माणसानं शोधून काढला. असा पेटंट मिळवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आणि आपल्याला ते कळलं. नाही तर कळतच नाही आपल्याला. आपल्याला ते कळल्यावरती आपले रघुनाथ माशेलकर आहेत ना गोव्याचे ते भांडले त्या लोकांशी. म्हणजे जागतिक कोर्टामध्ये भांडले. आणि आपल्या विको कंपनीने त्याचे सगळं फायनान्स. कारण ते भांडायला पैसे खूप लागतात वकील म्हणून बरं का. हे सायंटिस्ट पण आहेत. आणि हे प्रूव्ह केलं त्यांनी जुन्या मंत्रांनी की ही हळद आम्ही हजारो वर्ष वापरतोय. तुम्हाला हा पेटंट घेता येणार नाही. पण गोमूत्राचा घेतला त्यांनी बरं का. शुद्ध गाईचं फिरून येणारी जी गाय आहे तिचं मूत्र शुद्ध हायब्रिड गाय नव्हे. तिचं मूत्र आहे अँटीबायोटिक आहे. हे नको त्या विषयात नको जायला. पण मी आपले पूर्वज किती शहाणे होते याचा थोडा अंदाज येण्याकरता हे बोलतो आणि पुढे जातो. आणि यानंतर भगवंताला बरं करण्याकरता त्यांनी स्तोत्र म्हटलंय बरं का. 6व्या अध्यायातला बालरक्षा कवच इथे आहे. आपण म्हणू शकता रोज म्हणू शकतो आपण. रामरक्षेसारखं आहे. 22 ते 29 10व्या स्कंधातल्या 6व्या अध्यायातले श्लोक क्रमांक 22 ते 29 एवढे श्लोक बालरक्षा कवच आहे. म्हणजे अमुक शिरोमे राघव पातू भालंद शरथ रथात म्हणजे कसं रामरक्षा तसंच हे स्तोत्र कृष्णांना बरं वाटण्याकरता या गोपींनी म्हटल्याचा उल्लेख इथे वेदव्यासाने केला आहे. आणि आता एक एक लीला. यानंतर दुसरी पुढची लीला कुठली असेल तर त्यांनी ती पूतना उद्धारानंतरची लीला दिली आहे. ती म्हणजे शकटासुराची लीला दिली आहे. थोडं भजन करूया आपण आणि पुढच्या कथानकाकडे जाऊया. हरि सुंदर नंद मुकुंदा बोलिए. हरि सुंदर नंद मुकुंदा. हरि सुंदर नंद मुकुंदा. हरि सुंदर नंद मुकुंदा. हरि नारायण हरि ओम. हरि नारायण हरि ओम.
नारायण हरि ओम. हरि नारायण हरि ओम. हरि केशव हरि गोविंदा. हरि केशव हरि गोविंदा. हरि केशव हरि गोविंदा. हरि केशव हरि गोविंदा. हरि नारायण हरि ओम. हरि नारायण हरि ओम. हरि नारायण हरि ओम. हरि नारायण हरि ओम. हरि सुंदर नंद मुकुंदा. हरि सुंदर नंद मुकुंदा. हरि नारायण हरि ओम. हरि नारायण हरि ओम. हरि नारायण हरि ओम. हरि नारायण हरि ओम. वनमाली मुरलीधारी. वनमाली मुरलीधारी. गोवर्धन गिरिवरधारी. बोलिए. गोवर्धन गिरिवरधारी. नित नित कर माखन चोरी. 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 हरि नारायण हरि ओम. हरि नारायण हरि ओम. हरि नारायण हरि ओम. हरि नारायण हरि ओम. हरि सुंदर नंद मुकुंदा. हरि सुंदर नंद मुकुंदा. हरि सुंदर नंद मुकुंदा. हरि सुंदर नंद मुकुंदा. हरि नारायण हरि ओम. हरि नारायण हरि ओम. हरि नारायण हरि ओम. हरि नारायण हरि ओम. ओम नमो भगवते. वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते. वासुदेवाय. भाद्रपद वद्य अष्टमी म्हणजे कृष्णांचा महिन्याचा जन्मोत्सव, मासिक जन्मोत्सव. म्हणजे आपण वार्षिक करतो बरं नाही का, म्हणतो आपण 1 वर्ष झालं आमच्या या बाळाला जन्माला येऊन, त्याचा वाढदिवस. तसा महिन्याचा वाढदिवस असा विचार करा. म्हणून मोठा कार्यक्रम आयोजित केला आहे. आणि त्याकरता घरामध्ये काही व्यवस्था चालली आहे. अंगणामध्ये छान अंगणं सारवलेली आहेत, एकदम स्वच्छ अंगणं. मोठंच्या मोठं तुळशी वृंदावन अंगणामध्ये आहे. आणि त्या तुळशी वृंदावनाच्या बाजूला एक बैलगाडी आहे, स्वच्छ बरं का. हे स्वच्छ मला सांगावं लागतंय आता. हे चकचकी रंगवलेली अशी जुन्या जड असायच्या बैलगाड्या, खूप अशा आता हलक्या असतात बघा, खूप जड अशा. मग त्याचा तो रिम एवढी असायची, लाकडाची जड लाकूड. त्याला बाहेरनं असं लोखंड, धाव म्हणतात त्याला, धावपट्टी, धाव असा. आणि ते असं त्याला कोबडी लावून अशी ठेवलेली होती बैलगाडी सरळ. आणि त्या बैलगाडीवरती चिवडा, लाडू, अमकं तमकं साहित्य ठेवलेलं होतं. म्हणजे घरात काही काम येतं तिथे डबे ठेवले. आणि कृष्णाला त्या बैलगाडीच्या सावलीमध्ये दुपट्यावर झोपवलं होतं. खेडेगावातली माणसं थोडी रांगडी असायची. असं कसं ते चेन इथून काढायचे नाही का, एक ते मिळतं. अरे नाजूक नसायची पोरं, लक्षात घ्यायला, मजबूत. त्यामुळे असे हत्तीला लोळवले तिकडे मथुरेला गेल्या. आमची कार्टी झुरळाला घाबरतात, कारण आई घाबरते, पोरही घाबरतात. त्याच्या खाली झोपवलं होता. म्हणजे सुरक्षित होतं ना. त्याला असे लाकडाचे स्टॉपर्स लावलेले मोठे, विटा लाकडाच्या अशा. आणि अशी बैलगाडी, स्वच्छ चालवलेलं अंगण, त्याच्यावरती असं खाली त्या बैलगाडीवर झोपवलं होतं, बैलगाडीच्या सावलीत झोपवलं होतं. आणि कंसाचा एक महाभयंकर असा राक्षस होता, त्याचं नाव शक्कटासूर. त्याच्याजवळ अशी सिद्धी होती की तो गुप्त व्हायचा. गुप्त व्हायचा म्हणजे काय, प्रकाश किरण जे येतात ना ते इथे धडकतात आणि ओपेग होतात, ते रिबाउंड होतात. धडकून ते असे परत वळतात म्हणून आपल्याला माणूस दिसतो किंवा काय वस्तू दिसते. असं पुष्कळ गोष्टी आहेत की आता एखादा इथं जर
सिद्ध भाटचारण असा एखादा कथा ऐकत उभा असेल ना, आपल्याला कळणार पण नाही. मग त्याला खाली टेकावं लागत नाही, असा वरती आकाशात असेल आपल्याला दिसत नाही, कारण त्याच्यातून ते फोटॉन जातात. या सिद्धी आहेत, आपणही करू शकतो ते. आपण जर ठरवलं आपला देह एवढा विरल करायचा काही सिद्धीने, हे थोडं कळून घ्यावं लागेल. म्हणजे कसं याचा विचार करायचा म्हणजे कळतं. नाहीच आहे असं गृहीत धरलं तर संपलं, म्हणून क्लोज करून टाकतो आपण तो मॅटर. काय आहे नेमकं, असा वैज्ञानिक विचार करतात, त्यांच्या डोक्यात काही कॅल्क्युलेशन्स असतात. तर त्यानं ती सिद्धी मिळवलेली होती, ती कोणालाही मिळते सिद्धी. वाईटाला चांगल्याला तेवढा तुम्ही जप केला, तेवढा तुम्ही अनुष्ठान केलं की तुम्हाला ती मिळते. तशी त्याच्याजवळ होती. आणि त्यामुळे तो काय करायचा, कुठल्याही वस्तूत शिरायचा आणि ती वस्तू डोक्यात पडायची एखाद्याच्या आणि मरायचा तो माणूस. कोण जो आहे तो, ज्याला मारायचा तो मारायचा. आणि मग त्या प्रसंगाची नोंद पोलीस स्टेशनमध्ये ॲक्सिडेंट म्हणून व्हायची. कुणावर क्लेम करणार आहे? ते चालले होते आणि ते आता होर्डिंग पडलं बघा परवा मुंबईत. कुणावर क्लेम करणार तुम्ही? पडलं ते, काय करणार आता त्याला? असं तो करायचा. आणि कंसाने त्याला अपॉइंट केला, कृष्णाला मार म्हणून तो आला इकडे. पूतना गेलेली परत आलीच नाही. आता काय करणार म्हणून ते त्याला पाठवलं. दुसरंच संकट हे आलंय बरं गोकुळावर. आणि म्हणून तो शक्कटासूर त्या शक्कटामध्ये म्हणजे त्या बैलगाडीमध्ये शिरला, जडामध्ये शिरला. आणि आता काय सोपं आहे एवढं, महिन्याचं बाळ एवढंसं छोटंसं, एवढी बैलगाडी अडकन नुसती उलटली की संपलं, त्या बाळाचा चेंदा मेंदा होईल असं त्याला वाटलं. आणि म्हणून तो आला. भगवंतानी झोपण्याचं सोंग केलं होतं. आणि काय केलं प्रभूने, फक्त थोडे खाली सरकले आणि आपल्या पायाच्या अंगठ्यानी फक्त त्या बैलगाडीच्या चाकाला फक्त पायाच्या अंगठ्यानी, जो आपण जसं कॅरम खेळताना थंब घेतो आणि मग क्वीन घेतली होती कवर फिनिश, तसं तो शक्कट जो उडाला, वरतीचे चिवड्या लाडूचे डबे होते सगळे कोसळले खाली. दाड कोसळले. आणि तो उंच उडाला, त्यातनं त्याला बाहेरच येता येईना. तो असा करून, अरे मला याच्या अंगावर पडायचं होतं, मीच वरती निघालो. आणि असा कातळ होतं बाजूला, कुठेतरी दगड होते, त्या दगडावर धाडकन कोसळला. शक्कटासुराचेही तुकडे झाले आणि शक्कटाचेही तुकडे झाले बैलगाडीचे. दुसरं संकट. डोंगरे महाराज सांगायचे, प्रपंचाच्या गाड्याखाली भगवंताला ठेवू नका. प्रपंचाच्या गाड्याखाली जर तुम्ही ठेवलात त्याला, तर तो एक दिवस प्रपंच उलथवतो. त्याला तुम्ही वर ठेवा. महत्व प्रपंचाला देऊ नका, महत्व परमार्थाला द्या. प्रपंचाला परमार्थाची साधन व्यवस्था बनवा. परमेश्वराला प्रपंचाचं साधन बनवू नका, हे सांगणारी कथा आहे. माझं जीवन नसावं ते सार्वभौम विचार असावा अंतःकरणात. मी परमेश्वराचा आहे, मी त्याच्या सेवेकरता जन्माला आलोय आणि त्याने दिलाय ना मला प्रपंच, म्हणून मी तो नीट करणार आहे. श्री गोंदवलेकर महाराज सांगायचे, मोठे मोठे व्यापारी असतात ना, ते नेहमी दोन उद्योग करतात, दोन धंदे करतात. एक धंदा मुख्य असतो आणि एक उपउद्योग असतो, उपधंदा असतो. उपधंद्यात तोटा बिटा झाला ना, ते फार विचार करत नाही, झाला तर झाला. मुख्य धंद्याकडे ते कॉन्सन्ट्रेशन करतात. तसं संसार नावाची जी गोष्ट आहे, प्रपंच नावाची जी गोष्ट आहे, तो उपधंदा म्हणून करा आणि परमार्थ मुख्य करा. माझं ध्येय परमार्थ असलं पाहिजे. प्रपंच आवडीनं नाही करू, प्रपंच कर्तव्य म्हणून करा ना. आवडीनं परमार्थ करावा. आवड असावी ती परमार्थाची, आवड असावी कथा कीर्तनाची, आवड असावी जपजप्याची, आवड असावी सज्जनांच्या सेवेची, आवड असावी चांगलं बोलण्याची, चांगलं वागण्याची, आवड असावी चांगल्या प्रकारचं यज्ञयाग करण्याची, आवड असावी गोरगरिबांना, योग्य लोकांना मदत करण्याची. आमचे गुरुजी नेहमी सांगतात, प्रपंचातल्या गोष्टी आपण कशा करतो. यावर्षी मुलीचं लग्न केलं म्हणाले आणि जप करून टाकला. डायलॉग असतात की नाही, आपण नकळत खरंच बोलतो म्हणले. उलट मुलीचं लग्न करून टाकलं, घर बांधून टाकलं म्हणले, परीक्षा देऊन टाकली, आता जपाला बसतो मी. जप करून टाकला, दासबोध वाचून टाकला नाही. जप दासबोध वाचला असो. आणि यानंतर पुढचं संकट जे आहे ते तृणावर्त.
हा तिसरा दैत्य पाठवला आहे कंसाने, तृणावर्त. कोण आहे तृणावर्त? तो वावटळीसारखा होता. असं ते असतं ना वादळ छोटंसं, आणि वरपर्यंत नेतात बघा ते. धुळे अडकलो ना त्याच्यामध्ये, आपल्या डोळ्यात जातं सगळं ते. आणि फार ताकदीच असलं तर माणसाला नव्हे, अमेरिकेत वगैरे ते येतात ना ते काय काय म्हणतात त्याला, टोर्नाडो. हां, अहो घरच्या घरं उडवून वरून येतं ते. अशी घरच्या घरं, मोठीच्या मोठी, जडच्या जड घरं अशी वरपर्यंत नेतं ते. असा तो आला आणि त्यांनी कृष्णाला वर न्यायचा प्रयत्न केला. यश काय झालं, यशोदा त्याला मांडीवर घेऊन बसली, ती अंगणात होती यशोदा. आणि एकदम तो जड झाला, असा पाट्यासारखा वरवंडे एकदम. अरे कृष्णा काय काय होतंय, जड किती झाला म्हणून पटकन त्याला खाली ठेवलं, कारण तो येतो हे याला कळलं होतं. यशोदा पटकन आत पळाली, बापरे याची दृष्ट काढली पाहिजे, एकदम कसा जड झाला, बापरे बापरे म्हणून ती आत पळाल्याबरोबर तो आला आणि पटकन कृष्णाला घेऊन गेला. कृष्णही त्याला घेऊन, त्याला वाटलं आपण कृष्णाला घेऊन गेलोय. कृष्ण त्याला वर घेऊन गेला आणि कृष्णाने त्याला आपटला. कृष्णाला तो आपटणार होता वरनं, कृष्णाने त्याला वरून धाडकन आपटला आणि तृणावर्त संपला. हो, कशाचं प्रतीक आहे? तर हा वासनेचं प्रतीक आहे. वासना जीवाला अशी घेरून टाकते की स्वतःचं अस्तित्वच शिल्लक उरत नाही. थोडासा काळ असा जातो माणसाचा की वासना वासना आणि वासना. म्हणून कृष्णाचं स्मरण करावं इथे. यानंतर पुढचा अतिशय गोड अशी कथा येते, ती म्हणजे माती खाल्ल्याची कथा. पटापटापटा सांगतो मी. माती खाल्ल्याची कथा म्हणजे काय, मला नाही वाटत इथं कुणी असा असेल की ज्यांनी लहानपणी मातीची चव चाकली नसेल. मी लहानपणी नेहमी मे महिन्याच्या सुट्टीत माझ्या बहिणीकडे पाटणला जायचो. पाटणच्या मध्ये चाफळच्या जवळ गाव आहे उरुल म्हणून. मग तिथे बस आत्ता बस जायला लागली. अगदी खेडेगावात डोंगरात 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 गाव आहे असं. त्या म्हणजे तिचं घरच शेतात होतं. मी कधी केव्हा तरी माती खायचो. फटकाही खाल्लाय मी घरातल्या लोकांचा. माती पदार्थ सगळे नाही, काय काय चव असते बघा ना, काही त्यात नसतं तरी मातीची चव. त्याला मृदगंध असतो बघा. पाऊस पडायला लागला की काय छान सुटतो. माती खाल्ली नाही असा कोणी मनुष्य नसेल. अगदीच एखादा एसीत मोठा झाला तर तो लोकसभेत जाऊन माती खातो. भूखंडच्या भूखंड खातो, थोडंसं नाही चालत त्याला. मग कृष्णांचं वैशिष्ट्य काय आहे? यशोदेला साक्षात्कार देण्याकरता भगवंतांनी माती खाल्ल्याचा उल्लेख आहे. प्रसंग मला सांगायचा नाही. भगवंतांनी मातीचा तुकडा उचलला, गोळा, आणि करून तोंडात टाकला. रांगत होते. एक 4-5 महिन्याचे झालेत. नदीच्या काठी खेळतायत. आई कपडे धुतीये. पूर्वीच्या काळी पोरांना नदी काठी घेऊन जायचं. खेळली पाहिजेत मुलं, त्यांच्या अंगाला माती लागली पाहिजे, खणखणीत राहिली पाहिजेत पोरं. असे एसी कुठं खाली नका ठेवू, दुपट्यात ठेवा डुपट्यात ठेवा असं काय नव्हतं. असं जरा मजबूत असायचे लोक पूर्वी. आणि आज त्याचं मंदिर आहे बरं का. मी गेलोय, हा सगळा भाग मी पायी फिरलोय. एवढा असा गोळा पटकन टाकला. एका गोपीने जाऊन सांगितलं, यशोदे यशोदे कृष्णाने माती खाल्ली. धावत आली. अरे पोटात जंत होतात बाळा. आणि धावत धावत आली. खाल्ली. कृष्णा माती खाल्लीस, कृष्णा माती खाल्लीस म्हणून त्याला तोंड असं केलं. काय दिसलं कृष्णाला? कृष्णाला असं दिसलं की एक माती नव्हे, एक मातीचा कण नव्हे, अख्खी पृथ्वी आणि असे अनेक ग्रह पोटात आहेत. ती नीट बघत गेली, नीट बघत गेली. त्या पृथ्वीवरती भारत नावाचा देश आहे. त्याच्यामध्ये गोकुळ आहे. त्या गोकुळामध्ये यमुना नदी वाहती आहे. तिथे दुसरी यशोदा आहे. आणि ती यशोदा तिथल्या कृष्णाच्या तोंडात बघते त्यानं माती खाल्ली का असं. आता परत त्या पोटामध्ये त्याच्या तोंडात ती पाहते, ते तिलाही दिसतंय ना. मी आता किती वेळा बोलू, हेच 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 आता. आणि बघत राहिली, तिची समाधी लागली. वामन पंडितांची वामनी आहे इथे. जणू भगवान तिला सुचवतात, अगं एवढीशी माती काय, या सगळ्या मातीचे गोळे, पृथ्वी, बुध, मंगळ, हे सगळं माझ्या पोटात आधीच आहे. की मृत्तिका ही अवघीच माते, आधीच माझ्या उदरात मावते. का भक्षिली ते म्हणशील माते, मला खाल्ली कशाला म्हणतेस, मी आहेच आहे आधी. नेणोनी ऐशा पुरुषोत्तमाते. गोपाल कृष्ण भगवान की जय. भगवान मध्ये मध्ये आपलं वास्तविक स्वरूप यशोदे करता उघडं करतात. आपण कसे आहोत. आणि मग तिची समाधी लागली.
यशोदेसी हे तत्व दावूनि देवे. अहो समाधी लागली, ती अशीच बसली. कृष्णाने विचार केला पुढच्या लीला कशा करायच्या. पुन्हा घातला मोह त्या वासुदेवे. पुन्हा मोह घातला. यथा रूप पाहे तया ते स्वभावे. कडे घेतला मागुता पुत्र भावे. छे 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 विसरली सगळं. छे कृष्णाने माती विती काही खाल्ली नाही, तुम्ही खोटं बोलताय गोपीन, असं गोपींना ती सांगते. आणि कपडे वगैरे धुवून ती घरी निघून जाते. यानंतर पुढची लीला जी आहे ती उखली बंधन लीला आहे. गोड लीला आहे. आता थोडीशी ही लीला नीट पाहूया. काही काही बडा सांगतो, काही जरा व्यवस्थित बघूया. आपण अनेकदा ऐकलेलं आहे, पण पुन्हा ऐका. काय झालं त्या काळातल्या पद्धतीप्रमाणे एकही भारतामध्ये घर असं नव्हतं की ज्या घरी गायी नव्हत्या. तसं हल्ली बरीच घरं कुत्रे असणारे असतात की नाही. ते नको असा अर्थ नाही बरं. तसं त्यावेळेला हे मी सांगतो, सगळ्यांच्या घरी गायी आहेत. श्रीमंतांच्या घरी घोडे पण असायचे. तसं हल्ली असतात ना ते स्प्लेंडर गाड्या, प्रत्येकाच्या दारात गाडी आहे की नाही. सोयीचं आहे ना ते. त्यावेळेला घोडे असायचे, घोड्यानी प्रवास. असं गायी. आणि घरातल्या बाईची काय जबाबदारी, पहाटे उठायचं आणि गोदोहन करायचं, किंवा दही लावलेलं असेल त्याचं लोणी काढायचं. आणि ते सगळं वेळेवर. सकाळी सूर्योदयाच्या आधी लोणी आलं पाहिजे बरं. म्हणजे ते पहाटे आलेलं लोणी आहे ते आपल्याला उपयोगी असतं. केव्हा तरी दिवसभरात 12 वाजता ठर करून त्या मिक्सर बंद काढायचं नव्हे. ते महिन्याभराच्या साईचं कडू झार लोणी. हां बुवा लोणी अजिबात ओढू नका म्हणलं, कसला वास येत असतो त्याला. कारण महिन्याभराची साय असते ती. ताजं आपल्या कोकणातल्या लोकांना मला काही सांगायची गरजच नाही आहे. आपल्याकडे आहेच आहे सगळं ताजं. काल काय छान ताक होतं, मस्त इतकं सुरेख असतं. ताजेपणा महत्वाचा आहे. आणि मग तोपर्यंत काय करायचं, अहो पहाटे मुलाला उठवून त्याचं आवरून द्यायचं आहे. तान्हे असताना बाळ तान्ही असतात ना, तेव्हा बाळाला 4-4:30ला उठवायचंय. त्याच्या आधी तिचं आवरलेलं आहे सगळं बरं. पटकन उठवायचं, पटकन त्याला आणि आंघोळ घालायची. तान्ह्या बाळाला अभ्यंग भरपूर असं मॉलिश करायचं. आणि मग कोमट पाण्याने आंघोळ घालायची पहाटे. म्हणजे मजबूत होते तब्येत. मग त्याला स्तन्य पाजायचं. किती त्यानं थोडंसं ओकलं पाहिजे करून, असं दही आलं पाहिजे गळ्यात. म्हणजे तब्येती अशा गुडगुडीत होत्यात. पूर्वी अशा ट्रीम आणि स्लिमच्या नादाला लागत नव्हते लोक. परदेशातनं आलं की आपण चाललो माकडासारखं. त्याच्यावर वारं आलं तरी इकडं पडतोय, तिकडून वारं आलं इकडं पडतोय. मजबूत असलं रिस्ट असं छान मजबूत असलं पाहिजे. तब्येत अशा छान असल्या पाहिजे, गुटगुटीत असल्या पाहिजे. आणि याकरता त्याला भरपूर दूध पाजायचं. आणि चक्का बांधतात असं त्याला उपरण्यात घट्ट बांधायचं. आणि जमलं तर झोळीत झोपवायचं, नाही तर पाळण्यात झोपवायचं. हे सगळं पहाटे. आणि 4:30 ते 6:30 त्याची जी झोप होते ना, त्यामुळं मुलांच्या तब्येती झणझणीत होतात. त्याच्या आधी आंघोळी झाल्यात. एकदा 4ला उठायची सवय तानं असल्यापासून लागली ना, की पुढं पहाटे उठायला अवघड जात नाही. मग तिनं काय करायचं, तिनं जाऊन जस्ट ले डाऊन परत झोपा नाही काढायच्या. तिनं स्वयंपाकघरात जायचं आणि दही घुसळायचा कार्यक्रम 4:30 ते 6:30. कारण इतकं असायचं दही. राधे कृष्ण गोपाल कृष्ण, 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 राधे कृष्ण गोपाल कृष्ण. राधे कृष्ण गोपाल. लोणीवरती आलं की लगेच रवी बाजूला ठेवायची. असं करायचं. ताक सगळं असं हातानेच गाळायचं. आणि एक दुसरा जग घ्यायचा, ते सगळं ताक दुसरीकडे काढायचं. दुसरा माठ घ्यायचा दह्याचा, तो त्यात पालथा घालायचा. सगळं दही त्यात टाकायचं. परत गोपाल कृष्ण, राधे कृष्ण 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 गोपाल कृष्ण,
राधे कृष्ण गोपाल कृष्ण 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 गोपाल कृष्ण भगवान की की जय अहो रोज 4:30 ते 6:30 हा जर सकाळी व्यायाम असेल तर वेगळं जिमला जायची गरज आहे का? काय तब्येती राहत असतील सांगा ना. ते दही जसं घुसळलं जातं तसं अंगही घुसळलं जातं आणि छान तब्येत. घरात मूव वगैरे काही आणावं लागत नाही. आऊ आऊच काही गरज नाही. ठणठणीत तब्येत. म्हणून जुन्या म्हाताऱ्या का अशा ठणठणीत असतात विचार करा. तर जरा एक ट्रिप करून आली तरुण मुलं की लगेच आजारी पडतात. 2 दिवस ट्रिप केली की 4 दिवस आजारी. का? कष्ट केलेले नसतात. आमच्या पूर्वजांनी हा विचार केलेला आहे. मी नेहमीच ही गोष्ट सांगतो की ज्या काळात दशरथ महाराज सिंहासनावर बसत होते म्हणजे खुर्चीचा शोध लावला होता की नाही, पण घरी आल्यावर पाटावर जेवायला बसत होते. म्हणजे या कौशल्याला वाढायची पण सवय होती. बफे नाही, काय बुफे काय, पु ल देशपांडे बफेलो भोजन म्हणायचे. मी हे सगळे एवढ्या करता बोलतोय. आमच्या पूर्वजांनी लाईफस्टाईलच अशी ठेवली ती की ठणठणीत तब्येत तुम्ही प्रयत्न केला तरी तुमची तब्येत बिघडता कामा नये. बराच हो, तिकडे नको जायला. माझा मुद्दा महत्वाचा तो नव्हे. असं भगवंताला एक दिवस यशोदेने झोपवलंय आणि भगवान आत्ताच्या भाषेत बोलतो एक अर्धा तास झोपले असतील, 4:30 ते 5, 5:15, अर्धा पाऊण तास, आणि एकदम जागे झाले. हाक मारली, आई. आता गंमत अशी झाली, ज्याला कामं करायची असतात ना त्यांची बाळं जन्माला आली ना, आपलं जागी झाली ना की सगळं डिस्टर्ब करतात. हो, त्या बाळांना घ्यायला लागतं, बाळांचं आवरावं लागतं. पण आहोंचा काही उपयोग नाही, ते मोबाईल घेऊन बसतात सारखे. कृष्णा झोप झोप झोप, मला अरे अजून दही घुसळायचंय, झोप 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 म्हणायला ते काय आमचे पोर आहेत, उठ उठ म्हटलं तरी उठत नाहीत. टेरीवर उन्हा आली तरी उठत नाहीत. 8 वाजले, 9 वाजले, 10 वाजले. अहो 10 वाजता एक मुलगा उठला. मी म्हणला अरे किती उशीर, तुम्हाला माहिती नाही म्हणला माझे मित्र 12 पर्यंत झोपतात. अरे ते काय आदर्शात होय तुझे. जगाचा प्रॉब्लेम आहे आता. हवा जागतिक समस्या आहे बरं ही. भगवंतानी सगळं अंग जे बांधलेलं होतं ना, म्हणजे उपकरण बांधलेलं होतं असं घट्ट, ते सोडून दिलं आणि त्या पाळण्यातनं पाळणा उलटा केला आणि वरनं उडी मारली. बापरे, लागला असेल का? अजिबात नाही. जिथं उडी मारली तिथे खड्डा पडला. जमिनीपेक्षा आपलं हाड निश्चितच कडक असतं. आणि अंगावर कपडा काहीच नाही, कमरेला चांदीची मेखला, पायामध्ये चांदीचे तोरडे, हातामध्ये मनगट्या काळ्या मण्यांच्या, असं केस बांधलेले तिथे, काजळ बिजळ लावलेलं, आणि असे 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 धावत 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 लुटू लुटू. आता नुकतेच चालायला लागले होते, 7-8 महिन्याचे असतील. मध्येच बदकन पडायचे, परत उभे राहायचे, धावत धावत. आईची आता आई कुठं असते माहिती आहे. धावत धावत आले आणि पटकन तिथे येऊन एका हातानं आईचा हात धरला, एका हातानं रवीच धरली आणि असं काही डोळे केले, आई मला घे ना, घे ना ग मला आई. कृष्णा, बरं याचा रागही येत नाही. हो, काही काही मुले असे असतात ना की किती खोड्या केलं राग येत नाही. काही काही मुलं 50 वर्षाची झाली तरी त्यांचा राग येतो बघा, काही बोलतात. बटाट्यातनं सोनं, काय काय बोलतील, काय म्हणजे काय, त्याला इमॅजिन कमी करू शकत नाही. संतापच येतो त्यांचा.
काही मुलं अशी असतात त्यांचा राग येत नाही. सोड रे कृष्णा. सोडी सोडी हात ना, सोडी सोडी हात ना, काना करू दे दधी मंथना, सोडी सोडी हात ना, सोडी सोडी हात ना, सोडी सोडी हात ना, काना करू दे दधी मंथना, सोडी सोडी हात ना. कृष्णा थंड्या थंड्या वेळेला दही घुसळायचं, थंड्या थंड्या वेळेला दही घुसळायचं, चंद्रावानी गोळे येतील लोणियाचे, चंद्रावानी गोळे येतील लोणियाचे, रीती ही सांगती गोपांगना, रीती सोडी 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 हात ना, सोडी सोडी हात ना, काना करू दे दधी मंथना, सोडी सोडी हात ना. सोड रे. मी नाही सोडणार, मला घे. कृष्णा तुला लोणी देऊ खायला, लोणी देऊ. आणि पटकन जे आलेलं लोणी होतं ना वरती असं असं कापसासारखं, ते पटकन लोणी घेतलं आणि त्याला भरवलं. काय टेस्टी हो. रानावनात कुठल्या कुठल्या औषधी छान छान गवत टेस्टी असं खाऊन आलेल्या गायी, त्या गायींच्या वशिंडाला ऊन लागून 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 त्यातल्या सुवर्ण ग्रंथी प्रसृत झालेल्या, अशा विकसित झालेल्या, आणि त्यामुळं दुधात अमृत उतरलंय, अतिशय गोड दूध. त्या दुधाचं लावलेलं दही, त्या दह्याचं ताजं ताजं लोणी. कल्पना करा काय लोण्याला चव असेल. मला सांगतानाच तोंडाला पाणी सुटतंय. ते लोणी भरवलं, फारच छान आहे ते. अजून थोडक्यात 2 चांगले गोळे घेतले, एका हातात एक गोळा दिला, दुसऱ्या हातात एक गोळा दिला, बस तिकडं मला माझं काम करू दे. थोडक्यात लहानपणी खाऊची लाच देतात ना आई वडील किंवा काही लोक. पण आमचे स्वामी वरदानंद भारती सांगायचे, ज्या लहान मुलांना खाऊची लाच दिल्यानंतर ती आपला हट्ट सोडतात, ती पुढे लाच खाऊ अधिकारी होतात. भगवंतानी लोणी खाल्लं आणि पुन्हा आईला जाऊन धरलं, मला घे. आता काय करणार, इलाज नाही हो. शेवटी तो बाजूला ठेवली ती रवी. एवढा माथा होत्या रवीचा, असा जाड दांडा, मोठा माठ, तो चरवी म्हणतात ना ते, तिथे ठेवलं आणि बाळाला जवळ घेतलं आणि भगवान स्तन्य पिऊ लागले, आईचं दूध पिऊ लागले. नाथ महाराज म्हणाले, मनातल्या मनात, एकनाथी भागवत, मनातल्या मनात नाथ विचार करतात, म्हणजे कृष्ण विचार करतोय असं नाथ महाराज लिहितात. मनी विचारी भगवंत, मातेचे मजवरी चित्त, किंवा गुंतले प्रपंचात, म्हणून अग्निसी पेटविले. मला बोलावलंय वैकुंठातून इथं, हिचं सगळं लक्ष दया दुधात. माझ्यावर प्रेम करते की नाही, हिचं माझ्यावर जास्त प्रेम आहे का दुधावर आहे प्रेम, चेक करूया. म्हणून दुधाच्या खाली जो अग्नी होता, एका बाजूला दुध कडत करायला लावलेली होती, मोठी मोठी पातेली बाहेरून सारवून, पितळीची पातेली बाहेरून असे चिखल लावून सारं, म्हणजे लागत नाही दूध. आणि त्याच्या खाली मंद आचेवरती दूध ठेवलंय. सकाळी दूध ठेवायचंय पहाटे 4-4:30ला, 11 वाजता उतरवायचंय. आलं दूध वरती, करा बंद, चला टीव्ही बघायला, असं नाही. प्रत्येक काम मनापासून करायचंय हो. हे उरकून कुठं जायचं असं नसायचं, हेच करायचं असायचं. त्या कामात लक्ष द्यायचं. म्हणून ते लोक महान होते. म्हणून ते रट 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 दूध शिजतंय. त्या अग्नीला भगवंतानी आज्ञा केली, बडे हो जाओ. अग्नी म्हणला, देवा तुमचं बोलण्यात बोलणं नसतं,
परवा त्या प्रल्हाद प्रकरणात प्रल्हाद उकळत होता त्याला, तेव्हा म्हणले छोटे हो जाओ, आता बडे हो जाओ. काही खात्री नाही हो. एक लहान मुलगी होती, ती म्हणली आई उद्यापासून अजिबात मी शाळेत जाणार नाही. ते म्हणले का? मॅडमनी परवा 2 आणि 2 4 शिकवलं, आज 3 आणि 1 4 शिकवलं. फिक्स काहीच नाही त्यांचं, नकोच जायला शाळेत. भगवान म्हणाले गपचूप मी सांगतोय तो ऐकतोयस का नाही, खाऊन टाकू तुला. पुढं खाल्लंय बरं भगवंतानी. अग्नीचे एक पंचमहाभूतातल्या सगळ्या देवांची खोड मोडली कृष्णाने जवळपास. आणि सगळा अग्नी मोठा झाला, सगळ्या पातेल्या खालचा असं भर 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 ते जास्त पेटली लाकडं. हे केव्हा तरी लक्षात घ्याल की अग्नीवर भगवंताची सत्ता चालते असं लक्षात घ्या, म्हणजे अग्नीची भीती वाटणार नाही. श्रुतीच आहे भीषस्मात वातः पवते भीषोदेति सूर्य. भगवंताच्या भीतीने वारा वाहतो, भगवंताच्या भीतीने आकाशानं आकाशत्व धारण करून ठेवलंय, भगवंताच्या भीतीने पृथ्वी फिरतीये, भगवंताच्या भीतीने अग्नी प्रकाशतो किंवा अग्नी जळतो. म्हणजे काय हे परत अजून संशोधन. भगवंताची भीती म्हणजे काय हा विषय वेगळा आहे, पण तो मालक आहे याचा, हे लक्षात. आणि दूध ओतू जायला लागलं वरनं, असं साय ओतू गेली याची श्रीधरांनी कारणं दिली आहेत. दूध गरम व्हायला लागल्यानंतर वरती आल्यानंतर साय का ओतू गेली याची कारण, मी सगळी कारणं सांगत बसत नाहीये. आता विचार करा, दूध असं ओतू जायला लागलं तर आपण कितीही महत्वाचं काही बातमी बघत असू तरी मोबाईल बाजूला ठेवून ते काय असेल ते गॅस बंद करू की नाही. तसं त्या बाळाला घेऊन अग्नीकडे जायला नको म्हणून पटकन त्याला बाजूला ठेवला, दुपट्यावरती पदरसारखा केला आणि तिकडे गेली. आणि असे ते लाकडं मागं घ्यायला लागली त्या अग्नीच्या खालची, त्या दुधाच्या खालची. भगवंताला याचा राग आला, भगवंताला याचा राग आला. अरे मी महत्वाचा का दूध महत्वाचं? आता आमची पोरं काय करतात, रडतात. रडणं हे रडवतात. पटकन उभा राहिला, असा लडखडतच उभा राहिला. आणि काय केलं त्यांनी, पाहिलं समोर त्यातल्या त्यात उंच रवी होती. ती रवी दोरीतनं सोडवून घेतली आणि हातात उचलली आणि रवी घेऊन उभा राहिला. वल्लभाचार्यांनी त्याला असा उचलला आणि उडपीला नेऊन ठेवला. मध्वाचार्यांनी उडपीला नेऊन ठेवला. उडपीचा कृष्ण आहे तो रवीधर आहे बरं का. आपल्याला बास्त्रीधर वगैरे माहिती आहे, चक्रधर, पण हा रवीधर तो इथला आहे. आणि श्रद्धा आहे, उडपीला जर कधी गेला तर समोरच बाजार आहे, तिथनं छोटीशी रवी घ्यायची लाकडाची, कृष्णाच्या पायाला लावून घ्यायची आणि स्वयंपाकघरात ठेवायची. दूध दुभतं कधी कमी पडत नाही, अशी श्रद्धा आहे. बरं, एवढ्या रव्या आणल्या होत्या सगळ्यांना वाटायला. काही काही लोक मला सांगायचे, भाऊ आम्हाला चहा पण वेळेवर मिळत नाही, त्याला आधी रवी नेऊन दिली. काहीतरी दैवी उपाय करू म्हणलं आणि ती रवी घेऊन भगवान उभे राहिले. आणि ताड 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 सगळे जे माठ होते अवतीभोवती ते फोडले. दयाचे माठ, दुधाचे माठ, काय लोण्याचे माठ, ताकाचे माठ, सगळं एकत्र. एवढं उंची अशी, असं सगळं ताक दही दूध असं व्हायला लागलं, लोणी पण व्हायला लागलं. भगवान त्यातून थै थै नाचतायत, मला खाली ठेवलं, मला खाली ठेवलं, मला खाली ठेवलं. आणि पटकन भगवान लोणी उचलत होते, थै थै नाचत होते. कधी दह्या दुधाचा रबडा आणि खिडकीतनं फटाफटा फटाफटा अशा आहे ना, फटाफट फटाफट ते खटाखट ते बाहेर फेकायला लागले लोणी. आणि बाहेर काही माकडं होती, ती माकडं ते लोणी झेलत होती आणि खात होती, झेलत होती आणि खात होती. का? नामदेव महाराज म्हणाले रामावतारामध्ये झाडपाला खाऊन देवाचं काम केलं होतं. भगवान त्यांचा हिशोब चुकता करत होते. भगवान कोणाचं काही फुकट घेत नाही. तुम्ही एक पट द्या तो तुम्हाला 1000 पटीनं देतो. भगवंत असा आहे. अहो हे सगळं आपल्या करता, कारण आपल्याला काय आवरायचं नाही, काही नाही, आपला चहा तयार आहे तिकडे. तिला खूप दुःख झालं. ती आता ते दूध आवरू का हे दही आवरू, तिनं कसं तरी ते ऍडजस्ट केलं. मोलकर्णीने सांगितलं बघा रे, आणि धावत धावत आली. कृष्ण तो फोडतच चाललाय त्या माठ, बाहेर लोणी टाकतच चाललाय, थैथे नाचतोच आहे.
दोन्ही हात धरले, त्याच्या हातातनं रवी काढून घेतली, दोन्ही हात धरले आणि फाटकन एक, मला बोलवत नाही तसं, लाड फार झाले तुझे, लाड लाड येड फाटकन देऊ काय, मला मालू नको का. भगवान रडायला लागले, असे दोन असे हात करतात, आई मला मालू नको. अहो असा हात करून मारू नको म्हणताना भगवंत कसा दिसत होता. पटकन वामन पंडित पोचले आणि फोटो काढला. आहा लोचनी पूर वाहे जळाचा, पाणी वाहतय तरी काय छान दिसतोय. मुखी माखला रंग तो काजळाचा. असं 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 करताना ते डोळ्याचं इथलं काजळ सगळं खाली आलं होतं गालावर, फार फरक नव्हता. मुखा उपरी नाचवी आड पाणी, असा तेधवा देखला चक्र पाणी. काय दिसत होता म्हणाले वामन पंडित सांगतात. रडत होता, रडत होता आणि तरी गोड दिसत होता. का गोड दिसत होता? कारण तो कसाही असेल तरी गोडच दिसतो. रडताना सुद्धा गोड, आम्ही हसताना सुद्धा हसू नको. एका मुलीचं लग्न ठरलं, तिनं आपल्या मैत्रिणीने सांगितलं तो बघतो माझा, तो होणारा माझा नवरा आहे. म्हणली कसला नवरा का? हसल्यावर कसले दात वाईट दिसतात त्याची, ही ही करून, दोन दुकानाच्या फळ्यासारखे. किती वाईट दिसतोय तो, हसल्यावर अतिशय वाईट दिसतो. दुसरा तुला बघता नाही का आला? ती म्हणली अगं माझ्याशी लग्न केल्यावर त्याला आयुष्यात हसायची वेळच येणार नाहीये. भगवान हसत होते तरी गोड दिसतात आणि भगवान आत्ता रडत होते. आहा, वामन पंडितांनी शब्दच वापरले, आहा आहा. काय त्याचं कारण वल्लभाचार्य सांगतात, मी सांगू. अधनं मधुरम वदनं मधुरम, अधरं मधुरं वदनं मधुरं, नयनं मधुरं हसितं मधुरं, नयनं मधुरं हसितं मधुरं. हृदयं मधुरं गमनं मधुरं, हृदयं मधुरं गमनं मधुरं, मथुराधिपतेरखिलं मधुरं. वचनं मधुरं चरितं मधुरं, वचनं मधुरं चरितं मधुरं, वसनं मधुरं वलितं मधुरं. चलितं मधुरं भ्रमितं मधुरं, चलितं मधुरं भ्रमितं मधुरं, मथुराधिपतेरखिलं. गीतं मधुरं पीतं मधुरं, सुप्तं मधुरं, रूपं मधुरं तिलकं मधुरं, रूपं मधुरं तिलकं मधुरं, मथुराधिपतेरखिलं मधुरं, मथुराधिपतेरखिलं मधुरं, मथुराधिपतेरखिलं मधुरं. सांगा, हे स्तोत्र म्हणजे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट नाही तर दुसरं काय आहे? आपली प्रत्येक गोष्ट व्यवस्थित असावी, एकही गोष्ट बावळटासारखी नसावी, हे सांगतात भगवंत. चालणं उत्तम, बोलणं उत्तम, आणि याकरता ती गोष्ट शिकावी लागते. वळणदार अक्षर येण्याकरता वळणदार अक्षर घेऊन ते गिरवावं लागतं. रडताना सुद्धा इतके गोड रडतात, फार
फार तुझे लाड झालेत, देऊ का फटका? एका भागवतकाराने सांगितलं, भगवान सांगतात, आई मला मालू नको ग, आई मज मारू नको, आई मज मारू दा दिन दा दा दिन मज मारू नको, देहाता शरणागता आई मज मारू नको, आई मज मारू नको. बलराम दादा तो मज भेटला, तोही तुझा पक्षपाती ग, मज मारू नको, आई मज मारू नको, मारू नको, मारू. फार लाड झाले तुझे सगळे गोकुळातले लोक येऊन, बाबा लाड करतात, आई लाड करते, गोकुळातले लोक लाड करतात, सगळ्यांनी लाड केले तुझे. थांब तुला शिक्षाच करते, आतापर्यंत न भूतो न भविष्यती. काय करू बरं? आणि अक्षरशः त्याला ओढत 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 अंगणात आणला. हो आई 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 आई. आणि काय केलं? वासराला बांधायचे कासरे पडले होते तिथे, एक कासरा घेतला, उखळाजवळ आणून उभा केला. उखळ नावाचा पदार्थ म्हणजे तांदूळ सडण्याकरता, साळी सडून त्यातनं तांदूळ काढण्याकरता दगडी असं डमरू सारखं असतं ते पुरलेलं, त्याच्याजवळ आणून बांधला, बांधायचा प्रयत्न करते. बांधीच दावी अवघ्या गृहाची. अहो ते असं असं केल्यानंतर ते 2 बोट कमी पडलं. हो, अहंता आणि ममता नेहमी कमी पडते. आपली अहंता आणि ममता येते आणि म्हणून भगवंत आपल्याला बांधता येत नाही. घट्ट असा भगवंताला का बांधू शकत नाही? मी आणि माझं काहीतरी असतं ना. पण दुसरा घेतला कासरा, तिसरा घेतला, अख्ख्या पोटावर दोऱ्याच दोऱ्या. दाम म्हणजे दाव आणि उदर म्हणजे पोट, आणि भगवंताचं एक नाव पडलं, दामोदराय नमः. शेवटी त्यांनी विचार केला, 6:30 होत आले, बांधलं जाऊया. मोठेपण टाकून तो मोरोपंत आपला मोठेपण टाकलं, मी बांधला जात नाही, हा मोठेपणा बाजूला ठेवला भगवंतानी. मोठेपण टाकून तो घे उखळासी अनंत बांधोनी, मातृकर आरक्त झाला दामा समवेत दाम बांधोनी. आणि म्हणून बांधले गेले. हिला वाटलं आपण त्याला बांधले, ही सगळी त्याची योजना आहे, नंतर कळले. आणि असं बांधल्यावर आपण काहीतरी केलं, आता बघते तुला कोण सोडवायला येतोय. हा, फार लाड झाले तुझे, थांब तुला आजपासून शिक्षाच करणार, असं करत चालली ती. आता डोक्याला हात लावला. काय फरशीवर दही दूध सांडलं ना तर सोपं जातं, पुसलं की संपलं. जमिनीवर सांडलं की त्यातलं बरचसं मुरतं, ते उकरून काढावं लागतं. हो बरं का, आता दुर्गंध सुटतो त्याचा वाळल्यानंतर. काय करणार? नोकर चाकर आहेत, पण काही कामं आपल्याला स्वतःलाच करावी लागतात. आणि कृष्णाने मीडियावरती स्टेटसला टाकलं, इंस्टाला. अहो सगळ्यांना कळलं. नामदेवांचे अभंग आहेत बाळक्रीडेचे, सगळेजण धावले. तुम्हाला कळलं का कृष्णाला? तुम्हाला कळलं का? 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 सगळे. सगळ्यात पहिला कोण आला? नामदेव महाराज सांगतात, ज्याला चालता येत नव्हतं तो पहिला आला. जे सगळ्यात लांब राहतात ना पावसपासून, तेच लवकर भागवताला येतात. इथल्या पलीकडे अजून कुठं बुवाची झान सुरू झाली, बरोबर आहे रे, चूक काही नाही. पेंद्या धावला तातडी, नामदेव महाराज सांगतात, पेंद्या धावला तातडी म्हणे सोड सोड माझा गडी, मीच फोडियला डेरा नको मारू शारंग धरा. किती गेले तुझे लोणी आत्ता देतो तुला आणूनी, नामा म्हणे भक्ताबाई वेडी झाली विठाबाई. अस्वस्थ झाला होता पेंद्या, माझ्या कृष्णाला बांधलंय, माझ्या कृष्णाला बांधलंय.
लंगडत लंगडत उजव्या पायावरनं त्याच्या आणि उजव्या हातावरनं पोलिओ गेला होता. असा असा असा, यशोदे यशोदे तुझं किती नुकसान झालं ते लोणी मी आणून देतो, पण कृष्णाला सोड ना ग, थांब रे पेंद्या, मी गडबडीत आहे, परत येतो. कृष्णा रडू नको, धीर सोडू नको, मी काहीतरी बघतो. पुन्हा लंगडत येतो, पुन्हा येतो तिकडे. अशा 500 चक्रा मारल्या होत्या. भगवंत हे बघत नाही तुमची लायकी काय आहे. भगवंत हे बघतो तुमच्या चित्तामध्ये कल्याणाची तळमळ किती आहे. स्वतःची चिंता नाही करत तुम्ही, जगाची चिंता करता, तुम्ही दुसऱ्याची चिंता करता. हे भगवंताला फार आवडतं. जीवाने असा विचार नाही करू मी कोण, माझं काय. मनात त्याच्या हेच यावं की सर्वेपी सुखिनः सन्तु. हे लक्षातच ठेवा. एका संतांनी तर असं सांगितलं की हाच पेंद्या पुढच्या जन्मी जर दामाजी पंत झाला असेल आणि त्याला जेव्हा त्या बादशाहनं, बिदरच्या बादशाहनं अटक केली, तेव्हा त्याला सोडायला विठू महार झाला. हे काय विशेष काय झालंच पाहिजे म्हणे त्याने. याला सोडवायला तो जर झटला असेल तर त्याला सोडवायला त्याने नको का झटायला. आरशात तुम्ही प्रेमानं पाहिलं तर आरशातला तुमच्याकडे काय रागवून पाहणार आहे काय. भक्ती ही अशी आहे, तुम्ही जे करता ये यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम्. काय प्रसंग आहे तो. खळखळा ओतल्या मोहरा, खळखळा ओतल्या मोहरा, तिची मोजून पावती करा, तिची मोजून पावती करा. ढिग बघून चमकल्या नजरा, चमकल्या नजरा, चमकल्या नजरा. शहा घाली बोट तोंडात, झाला महार पंढरीनाथ, झाला महार पंढरीनाथ, झाला महार पंढरीनाथ. राधा आली आहे. राधेच्या मुखात अभंग आहे. राधा म्हणजे आपण कृष्णाच्या वयाची ठरवली आहे. ती राधा आईच्या वयाची आहे बरं. अनय नावाचा तिचा पती आहे. लहान लहान कृष्णा एवढी मुलं आहेत. ती राधा सांगते यशोदेच्या वयाची आहे. ती म्हणली तुला जड झाले पोर, गुरासारखं बांधतात पोराला, तुला जड झाले पोर मला देई शारंगधर, नामा म्हणे चांडाळणी सोड सोड माझा धणी. नामदेवांचे अभंग आहेत. आणि आता काय तुम्हाला सांगतो, कृष्णाच्या भोवती इतके काही काही गोपी चांगल्या चिडवायला लागल्या. बरं झालं, बरं झालं, बरं झालं. कृष्ण म्हणले बाजूला व्हा, मी वेगळ्या प्रोजेक्टवर आहे. आणि कृष्णाने ते उखळ उपटलं, म्हणजे निघाले आणि ते आता आडवं पडलं. उपटल्यानंतर ते असं उंच उडालं, आडवं पडलं आणि त्या दोऱ्या अशा झाल्या, असं वरपासून बांधलं होतं, त्या अशा झाल्या. आता गाडी 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 गाडी, कृष्ण पुढे चालले. पर ती गाडी त्याची आहे हो. अडाण्याचा आला गाडा, वाटेवरच्या विहिरी काढा. वाटेत विहिरी कोणी ठेवल्यात म्हणले, मला गाडी चालवायची आहे. असा आला आणि काय केलं, पेंद्या म्हणला कृष्णा कृष्णा इकडे उतारा, इकडे येऊ नको, इकडे येऊ नको, पायावर येईल तुझ्या, ते एवढं छोटं बाळ आहेस तू. पेंद्याला काय वाटायचं माहितीये का, कृष्ण माझा शिष्य आहे आणि मी त्याचा गुरु आहे. कारण सगळं जग स्वार्थी आहे, मी सांगेल तसं वागला कृष्ण तर त्याचं कल्याण आहे असं वाटायचं पेंद्याला. कृष्ण म्हणले ठीक आहे, गुरुपदानी तू माझं भजन करतोयस ना, ओके. आणि कधी शाळेत येताना पेन आपलं घेऊन बरोबर यायचं नाही हो पेंद्या, त्यामुळे त्याला प्रत्येक वेळेला लोकांना सांगायला लागायचं जरा, म्हणून त्याचं नाव पडलं होतं ते. कृष्ण म्हणले पेंद्या बाजूला हो, तुझा एक तरी पाय नीट राहू दे, बाजूला रख. आणि पुढे 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 निघाले आणि दोन मोठेच्या मोठे असे जाडच्या जाड वृक्ष होते, त्याच्यामधून जायला थोडी जागा होती, त्यातनं कृष्ण जायचा प्रयत्न करतायत आणि त्याचा परिणाम ते उखळ दाबलं गेलं आणि इतकी मोठी असणारे वृक्ष धाडकन उन्मळून पडले. गोपाल कृष्ण भगवान की जय. धाडकन खडखड 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 आवाज करून कौलावर पडले नाही, ते बाहेर पडले आणि त्यातनं विलक्षण तेजस्वी अशा दोन देवता बाहेर पडल्या. कोण होत्या त्या, तर यक्षराज कुबेराची दोन मुलं होती बरं का. एकाचं नाव निलेश, एकाचं नाव नलकुबेर आणि एकाचं नाव मणिग्रीव, अशी दोघं जण आहेत. आणि कोण होते ते, तर एकदा केव्हा तरी नारद महाराज आकाशगंगेच्या म्हणजे आकाश मार्गाने चालले होते, तेव्हा आकाशगंगेमध्ये आंघोळ करत होते हे दोघं जण आणि त्यांच्यावर काही अप्सरा पण आंघोळ करत होत्या.
आता कोणी मोठी माणसं आली काही आलं तर त्यांना आदर दिला पाहिजे ना. त्या सगळ्या स्त्रिया लगेच पटकन त्या अशा पाण्यात डुंबल्या, अंगावर वस्त्र बिस्त्र काहीतरी घेतलं. मग त्यांनी अशा लाजल्या की नारद महाराज चाललेत, सगळ्या व्यासांचे वाल्मिकींचे गुरु आहेत, नमस्कार. म्हणजे अशा लाजल्या, कारण नारदांसमोर असं एक तर आपल्या अंगावर नीट वस्त्र नाही आहे आणि असं एकदम पटकन पुढे जाणं बरं नाही, म्हणून लाजल्या. हे असे नागोळे होते, असे उभे राहिले आडबंग. हा काय करणार, पिठापासून तयार केलेली दारू प्यालेले होते. ते दारू पिल्याने काही प्रॉब्लेम येतो, लक्षात घ्या. ते परवा पोर्श गाडीचा तो प्रॉब्लेम त्यामुळं आलाय. तो जर माझ्या भागवतापासून गेला असता तर माझ्या 2-4 श्रोत्यांना घेऊन गेला असता. हां, हे मी गंमत नाही करत आहे. कधीही व्यसनाधीन नाही जीवन असतं कामा. कुठलं व्यसन नाही करू. समर्थ म्हणाले सप्त व्यसनी जायचे म्हणे तो एक मूर्ख. असे दोघं आगडबंबासारखे उभे होते. नारदांना राग कशाचा आला? आपल्या अपमानाचा राग नाही आला, सिस्टीम बिघडते याचा राग. हाच सुद्धा बघा, ही मुलं असतात किंवा सुना असतात, कोणी आपले सासरे आले, सासू आल्या आणि त्या काही ऐकत बिकत असतात कानामध्ये. मग ते आल्यानंतर काय ते कानातले काढतात की काय म्हणताय, असा आदर देतात की नाही बोला. तसा आदर द्यायला पाहिजे, पण त्यांनी तो दिला नाही म्हणून नारदांनी शाप दिला. ते म्हणाले कायम नागडे असणारे, कायम नागवे असणारे तुम्ही झाडं वाजा. म्हणून ते कृष्णाच्या दारात झाडं झाली होती. पण जाता जाता त्यांनी उशाप मागितला किंवा काहीतरी, आम्हाला चुकलो आम्ही. ठीक आहे म्हणाले, पुन्हा चुकणार नसाल, व्यवस्थित कपडे वगैरे घालणार असाल तर तुम्हाला उशाप. हो म्हणे, आता इथून पुढं कधी चुकणार नाही. मग त्यांना उशाप दिला की कृष्णावतार जेव्हा होईल तेव्हा तो सकाळच्या वेळेला तुम्हाला उद्धरील. त्याची एक्सपायरी डेट आज होती असं. आणि त्या दोघांनी क्षमा मागितली. देवा आम्हाला क्षमा करा, देवा आम्हाला क्षमा करा. देव म्हणले तुम्ही असले उद्योग करता आणि मला यशोदेला, माझ्या आईला इतका राग आणायला काय काय करावं लागलं. तिला रागच येत नाही बिचारी, माझ्यावर खूप प्रेम करते ती. किती व्याप करावा लागला तुमच्यामुळं. इथून पुढे जरा विचारांना वागत जा, कळलं का तुम्हाला? ठीक आहे म्हणाले. पण ते दोघं जण असे आकाश मार्गाने निघून गेले. नंद नेमका आंघोळीला गेलेला होता. तो धावत आला, ही झाडं पडलेली बघितली, उखळाला बांधलेलं कृष्णाला बघितलं, सगळी गर्दी पाहिली, पटकन त्याला सोडवलं आणि विचार काय इथं अजून कुठला दैत्य आला का काय? कुणी बांधलं या कृष्णाला असं गुरासारखं? कुणी बांधलं गुरासारखं? कुणी बांधलं कृष्णाला? तर यशोदा म्हणली मीच बांधलं. इतका रागावला हो नंद. ऐतिहासिक पुरावा आहे भागवतामध्ये की नवरा बायकोला रागवू शकत असे. असं विनोद सोडून द्या. आणि अशी गोड कथा, गोड, अतिशय गोड, एक एक गोड कथा आहेत. मी किती सांगणार कथा. हां, एक 10 मिनिटाचा ब्रेक घेऊया आणि मग आपण पुढच्या कथेकडे जाऊया. गोपाल कृष्ण भगवान की जय. इतका वेळ थांबला तसे अजून अर्धा मिनिट थांबा बरं, कोणी उठू नका.